शिरसट सर, हो सर बोला. रेकॉर्डिंग आपण ऑप्शन चालू केलाय. जर सुरू करायचं असेल तर सुरू करू. जसे जॉईन होतील तसं मी जॉईन करू. 10-4 झाले, करू सुरू. चालेल चालेल सर. ठीक आहे, करा सुरू. सर्वांचं मनपूर्वक स्वागत. मी डॉक्टर सुरेंद्र शिरसाट, कला महाविद्यालय भिगवण च्या वतीनं आजपासून अकॅडमिक लेक्चर सिरीज सुरू करीत आहोत. या अकॅडमिक लेक्चर सिरीज मध्ये विद्यार्थ्यांच्या दृष्टिकोनातून विद्यार्थी वर्गांना केंद्रीभूत ठेवून काही उपक्रम आपण घेत आहोत. सहभागी विद्यार्थ्यांना रिक्वेस्ट आहे की आपली स्क्रीन काही जणांची शेअर होत आहे, कृपया स्क्रीन शेअर करू नका. सातारले सर, आपण इतरांच्या स्क्रीन शेअर होणार नाही त्या दृष्टीने स्क्रीन शेअरिंग स्टॉप करा. काही विद्यार्थ्यांनी स्क्रीन शेअर केलेल्या चुकून. किरण राठोड, आपली स्क्रीन शेअर होते. अकॅडमिक लेक्चर सिरीज जी घेतली जात आहे कला महाविद्यालयाच्या वतीनं, या सिरीज मध्ये हे पहिलं व्याख्यान होत आहे. इतिहास हा BA स्तरावरचा एक महत्वाचा विषय आहे आणि या विषयामध्ये पुढे गेल्यानंतर काय संधी प्राप्त होतील, पुढे काय मार्ग आहेत विद्यार्थ्यांना, हे समजणं अत्यंत गरजेचं आहे. आणि हे समजण्याच्या दृष्टीनं हे पहिलं व्याख्यान आपण अकॅडमिक लेक्चर सिरीज मध्ये घेत आहोत. BA करत असताना विद्यार्थ्यांना पुढचं भवितव्य काय आहे याची थोडस जाणीव व्हावी. आज निश्चितपणे आपणा सगळ्यांना जाणीव आहे, कोरोनामुळं अत्यंत बिकट परिस्थिती आहे. भविष्यात काय परिस्थिती उद्भवेल, आपण जे काही शिकत आहोत त्याचा काय उपयोग करता येईल आणि आपल्याला पुढच्या काळामध्ये कुठल्या प्रकारचं ज्ञान घ्यायला हवं ज्यामुळं आपल्याला पुढं करिअरच्या संधी प्राप्त होतील, असे अनेक प्रश्न BA पूर्ण करणाऱ्या विद्यार्थ्यांच्या समोर आहेत. तसं पाहिलं तर हे ट्रॅडिशनल एज्युकेशन मानलं जातं, पण यातही संधी शोधण्याची प्रक्रिया असू शकते. याच्यामध्येही चांगले काही उपक्रम करता येऊ शकतात. या उद्देशातून आपण हे आज पहिलं व्याख्यान ठेवत आहोत. आपल्या समोर आज आहेत शलाका प्रवीण कुमार भंडारे मॅडम, आपलं मनपूर्वक स्वागत. मॅडमची थोडक्यात ओळख मी करून देतोय. मॅडमनी BA पूर्ण केलेले आहे इतिहास विषयामध्ये विद्या प्रतिष्ठानचे कला वाणिज्य आणि विज्ञान महाविद्यालय बारामती या ठिकाणी त्यांनी BA पूर्ण केलेलं आहे. त्यानंतर MA प्राचीन भारतीय इतिहास, संस्कृती आणि पुरातत्वशास्त्र या विषयाच्या अनुषंगानं डेक्कन कॉलेज विद्यापीठ पुणे इथं त्यांनी MA केलेलं आहे. MA आर्किओलॉजीच्या बेसवर केलेला आहे. त्यानंतर डिसेंबर 2019 मध्ये त्यांनी पुरातत्वशास्त्र विषयामध्ये नेटची परीक्षा पात्र केली किंवा त्या पास झाल्या. खरं तर नेट ही विद्यार्थ्यांच्या दृष्टीने एक महत्वाची परीक्षा मानली जाते आणि प्राध्यापक पात्रता परीक्षा असं त्या परीक्षेचं स्वरूप आहे. आणि ही परीक्षा यशस्वीरित्या पूर्ण करणं हे अत्यंत महत्वाची अर्हता मानता येईल आणि ती अर्हता त्यांनी प्राप्त केलेली आहे. खरं तर प्राध्यापक होण्याच्या दृष्टिकोनातून आणि संशोधनाच्या दृष्टिकोनातून या अर्हतेला अत्यंतिक महत्व आपणाला दिसतं. त्यांचं सध्या संशोधनाचं काम चालू आहे. संशोधनाचा त्यांचा विषय जर पाहिला तर मंदिर स्थापत्य आणि मूर्तिशास्त्र या विषयामध्ये त्या काम करत आहेत. पुरातत्वशास्त्र हा मुख्य अभ्यास विषय आणि त्याच्या अंतर्गत त्या विशिष्ट अभ्यास क्षेत्रात काम करतात, ते आहे मंदिर स्थापत्य आणि मूर्तिशास्त्र. त्याचबरोबर काही संशोधनाचा अनुभव पण त्यांच्या गाठीशी आहे. 2 महत्वपूर्ण अशा प्रकल्पांमध्ये त्यांनी काम केलेलं आहे. त्या प्रकल्पांचा उल्लेख मी आवर्जून इथं करतो. डेक्कन कॉलेज पुणे आणि सोलापूर विद्यापीठ यांच्या संयुक्त विद्यमानं केंद्र शासनाच्या रुसा योजनेच्या अंतर्गत एक प्रकल्प घेण्यात आलेला होता आणि ह्या प्रकल्पामध्ये मॅडमनी संशोधनाचं काम केलेलं आहे. त्याचबरोबर नॅशनल म्युझियम रोम इटली व डेक्कन कॉलेज पुणे यांच्या संयुक्त विद्यमानं दख्खन प्रदेशातील हिंदू गुहा आणि लयन स्थापत्य या प्रकल्पामध्ये सुद्धा मॅडमनी काम केलेलं आहे. आणि हा संशोधन क्षेत्रातला अनुभव आहे. लगतच्या मागच्या 2 वर्षापूर्वी नेट सारखी परीक्षा उत्तीर्ण केलेल्या आहे त्यांनी आणि नव्यानेच या क्षेत्रामध्ये त्यांनी प्रवेश केल्यानंतर मधल्या काळामध्ये जे काही काम केले ते पाहता निश्चितपणे विद्यार्थ्यांच्या उपयोगी अशा निश्चित काही गोष्टी त्या सांगू शकतात. सध्या
कुठल्या क्षेत्रामध्ये विद्यार्थ्यांना संधी आहेत, कोणाला नोकऱ्या उपलब्ध होतात, कोणाला संशोधनाच्या संधी प्राप्त होतात, याची जाणीव चांगल्या पद्धतीने त्यांना आहे. आणि त्यामुळं मी त्यांना विनंती केली की मॅडम आपण असा असा विषय मांडाल का, आणि त्यांनी तात्काळ होकार दिला आणि विद्यार्थ्यांसाठी पीपीटी सहित अत्यंत सविस्तर मार्गदर्शन करण्याचं मला मान्य केलं. पहिल्यांदा मी त्यांचं खरं तर कौतुक करतो. अत्यंत अल्प काळामध्ये विद्यार्थी जीवनामध्ये त्यांनी फार मोठं यश प्राप्त केलं आणि आज आपल्यासमोर एक चांगला विषय मांडण्यासाठी त्या उपस्थित आहेत. मॅडमना विनंती करतो की आपण अनम्यूट करावं आणि बोलायला सुरुवात करावी. तत्पूर्वी सर्व विद्यार्थ्यांसाठी सूचना आहेत की आपण सर्वांनी आपले मोबाईल म्यूट ठेवावेत, व्हिडिओ पण बंद ठेवावेत, जेणेकरून आपल्याला हे व्याख्यान अत्यंत चांगल्या पद्धतीनं ऐकता येईल. जर काही विद्यार्थ्यांना इथं रेंज व्यवस्थित नसेल, काही प्रॉब्लेम असेल, तर त्यांनी युट्यूबच्या लिंकवर जाऊन ऑनलाईन लिंक चालू केली आहे, तिथं पण आपल्याला जॉईन करता येईल. आणि त्याच्याशिवाय आपल्याला जर काही शंका असतील तर चॅट बॉक्समध्ये तुम्ही मेसेज टाका. त्या शंका व्याख्यान संपल्यानंतर मी मॅडमला विचारतो आणि त्याची आपल्याला उत्तरं नक्की मिळतील. तर मी विनंती करतो शलाखा भंडारे मॅडमला आपण आपल्या मांडणीला सुरुवात करावी. धन्यवाद सर. माझा आवाज येतोय स्पष्ट ऐकू? हो मॅडम, येतोय व्यवस्थित. ओके. सर्वांना माझा नमस्कार. सर्वप्रथम मी इंदापूर तालुका शिक्षण प्रसारक मंडळाचे कला महाविद्यालय भिगवण, तालुका इंदापूर, जिल्हा पुणे यांचे मनपूर्वक आभार मानते. महाविद्यालयाचे प्राचार्य डॉक्टर महादेव वाळुंज यांनी विद्यार्थी विकास विभागातर्फे नियोजित या अकॅडमिक लेक्चर सिरीजचे पहिले पुष्प गुंफण्यासाठी मला संधी उपलब्ध करून दिली, त्याबद्दल त्यांचे खूप धन्यवाद. तसेच कार्यक्रमाचे संयोजक प्राध्यापक श्याम सातर्ले आणि माझा परिचय करून देणारे डॉक्टर सुरेंद्र शिरसट यांचे देखील मनापासून आभार मानते. त्याचबरोबर इथे उपस्थित असलेल्या विद्यार्थी श्रोत्यांचे आणि मान्यवरांचे मी मनापासून स्वागत करते आणि माझे व्याख्यान सुरू करू इच्छिते. सर स्क्रीन स्पष्ट दिसते ना? हो दिसते स्क्रीन. ओके. शेअर करा. आता दिसते? होईल शेअर. ओके, शेअर झालेला आहे. ओके. तर सुरेंद्र शिरसट सरांनी माझ्यासमोर इतिहास विषयातील करिअर संधी हा विषय ठेवलेला आहे. याबद्दल मी तुम्हाला नक्कीच काही मेजर करिअर संधीविषयी माहिती देण्याचा, शेअर करण्याचा प्रयत्न करेन. पण त्यापूर्वी इतिहास म्हणजे काय या विषयाकडे मला वळण्याची एक इच्छा आहे की इतिहास हा विषय मानविकी आणि समाज विज्ञान म्हणजेच ह्युमॅनिटीज आणि सोशल सायन्स या शाखेअंतर्गत येतो. तर स्क्रीनचं नेक्स्ट स्लाइड दिसतीये का? दिसेल मॅडम. काही सेकंद जातात आणि पुढं स्लाइड नेक्स्ट येते. काही सेकंदाचा थोडा अवधी राहतो. ओके. तर तोपर्यंत आपण इतिहास या विषयाबद्दल एक साधारणतः माहिती करून घेऊया. तुम्ही सगळे BA ग्रॅज्युएशनचे विद्यार्थी आहात, नक्कीच तुम्हाला याबद्दल माहिती असेल, पण एक विषयाला सुरुवात करण्याआधी हे ज्ञान असणं महत्वाचं आहे. तर भूतकाळात घडलेले सर्व प्रसंग आणि पूर्ववृत्त यांचा अभ्यास म्हणजे इतिहास असे साधारण म्हणले जाते. परंतु ह्या गोष्टी एखाद्या व्यक्तीशी किंवा एखाद्या देशाशी, त्याच्या भूतकाळाशी संबंधित असतात आणि या घटनांची मालिका म्हणजेच आपल्या इतिहासाच्या अभ्यासाचा गाभा असतो. तर इतिहासाचे साधारणपणे वर्गीकरण करायचं झालं तर ते प्राचीन, मध्ययुगीन आणि आधुनिक असे केले जाते. पण हे फक्त अभ्यासाच्या सोयीसाठी असते असे मला म्हणावे लागेल, कारण एखादा काळ आज रात्री संपला आणि उद्या दुसऱ्या दिवशी दुसरा काळ सुरू झाला असे होत नसते. म्हणजे काळ हा कधीही साचेबंद नसतो, तर तो कधीही त्याला बांधता येत नाही. त्यामुळे हे फक्त जे कालखंडांचे वर्गीकरण आहे ते अभ्यासाच्या सोयीसाठी केलेले असते असं आपण म्हणू शकतो. तर या इतिहासाच्या अभ्यासासाठी कोणत्या साधनांचा वापर केला जातो? लिखित साधने असतात, काही मौखिक साधने असतात. मौखिक साधने म्हणजे काही गोष्टी ज्या जनरेशन टू जनरेशन पास ऑन केल्या जातात त्या गोष्टी. मग त्यामध्ये एखादे भारुड असेल, एखाद्या कविता असेल, स्वयंपाकघरामध्ये पूर्वीच्या काळात स्त्रिया ओव्या म्हणायच्या त्या असतील.
हे सगळे मौखिक ज्ञान आहे, याचा देखील इतिहासाच्या अभ्यासासाठी वापर केला जातो. तर यानंतर इतिहासाचा उद्देश म्हणजे काय? आता इतिहासाचा उद्देश म्हणजेच इतिहासात जे आपण शिकतो जो गाभा आहे त्या सर्व विषयी जाणून घेणे म्हणजे इतिहास शिकण्यामागचा उद्देश. म्हणजेच आपल्याला भूतकाळातील अंतर्गत बाह्य संबंधाबाबत एक संबंध जोडून त्याचं एक नीट अवलोकन करून घेणे म्हणजेच इतिहास शिकण्यामागचा मुख्य उद्देश होय. आपले वंशज किंवा आपले पूर्वज जे आहेत त्यांनी जीवनात आपले कोणत्या कोणत्या घटनांचा सामना केला, तो सामना करत असताना कोणते त्यांना प्रॉब्लेम्स किंवा आपत्ती कोणत्या आल्या, त्यांनी ते कशा फेस केल्या, त्या सर्वांबद्दल जाणून घेणे हा देखील एक उद्देश होऊ शकतो. तसेच भूतकाळाचा चालू काळाशी संबंध प्रस्थापित करून येणाऱ्या भविष्यातील चुका सुधारणे किंवा घटनांना सामोरे जाणे किंवा एका काही प्रमाणात आपण त्याला बांध घालू शकतो हे जाणून घेणे हा देखील एक उद्देश होऊ शकतो. तसेच पिढ्यानपिढ्या चालत आलेल्या म्हणजेच आपल्या पूर्वजांपासून आलेल्या या साधनांचा वापर करणे हा एखाद्या व्यक्तीच्या वैयक्तिक आयुष्यातही उपयोग होऊ शकतो आणि संपूर्ण देशाच्या पुढेही याचा उपयोग होऊ शकतो. म्हणजे एखादी आर्थिक समस्या असेल, यापुढे होऊन गेली असेल, आपण वारंवार ऐकतो की हिस्ट्री रिपीट्स इटसेल्फ. म्हणजे काही गोष्टी बाजूला ठेवल्या तर इतिहासाची पुनरावृत्ती होत असते. म्हणजेच ह्या भूतकाळातील घटनांचे आपण अवलोकन करता आले पाहिजे आणि हे अवलोकन एक अनबायस्ड किंवा एक ऍज अ थर्ड पर्सन म्हणून केले तर आपल्याला नक्कीच इतिहासाचा उपयोग वर्तमान काळातील समस्यांच्या सोडवणुकीसाठी होऊ शकतो. तर असा हा जो विषय आहे, हा विषय शिकल्यानंतर यात कोणत्या वास्तविक संधी आहेत हे आपण पाहूया. कारण तुम्ही युट्यूबवर किंवा इतर सोशल मीडिया प्लॅटफॉर्मवर रॅन्डम व्हिडिओज बघत असता तर ते सर्व खरे असतीलच असे नाही. त्यात काही तज्ञांची लेक्चर्सही असतात, पण अगदी सिलेक्टेड व्हिडिओज तुम्ही बघितले तरच तुम्हाला योग्य मार्गदर्शन मिळू शकते. काही त्यातील व्हिडिओ मिसलिडिंगही असू शकतात किंवा एक तुम्हाला रंजकता आणण्यासाठी तयार केलेले असू शकतात. तर तुम्ही त्या गोष्टी टाळणं महत्वाचं आहे असं एक मला सांगावंसं वाटतं. त्यानंतर आपण या विषयाला सुरुवात करण्याआधी अभ्यासक्रम साधारणपणे काय काय असतात हे पाहूया. तर यामध्ये सर्वात प्रथम BA म्हणजेच बॅचलर्स ऑफ आर्ट्स, जे तुम्ही आता बरेच विद्यार्थी हे शिकत असाल, या कोर्सशी संबंधित असाल. तर काहींचं तुमचं हिस्ट्री मेजर असेल, स्पेशल असेल किंवा एक संयुक्त तुम्ही हा विषय शिकत असाल. तर या व्यतिरिक्त BA हिस्ट्री व्यतिरिक्त BA अँथ्रोपॉलॉजी आणि BA आर्किओलॉजी तुम्ही करू शकता. तर ह्यातलं BA आर्किओलॉजी आहे ते महाराष्ट्रामध्ये नाहीये, हा कोर्स उपलब्ध नाहीये. तर महाराष्ट्राबाहेर महाराजा सयाजीराव युनिव्हर्सिटी बडोदा गुजरात आणि बनारस हिंदू युनिव्हर्सिटी वाराणसी येथे उपलब्ध आहे. तर यानंतर MA जो मास्टर्सचा कोर्स असतो म्हणजे मास्टर्स ऑफ आर्किओलॉजी. यामध्ये जर तुम्ही BA हिस्ट्री केलेलं असेल तर MA हिस्ट्री, MA आर्किओलॉजी किंवा MA अँथ्रोपॉलॉजी असे कोर्सेस करू शकता, जे महाराष्ट्रामध्ये बऱ्याच कॉलेजेसमध्ये आहेत. जसं की MA अँथ्रोपॉलॉजी सावित्रीबाई फुले पुणे युनिव्हर्सिटी पुणेमध्ये उपलब्ध आहे. त्यानंतर MA आर्किओलॉजी बघितलं तर डेक्कन कॉलेज पुणे, नागपूर युनिव्हर्सिटी, सोलापूर युनिव्हर्सिटीमध्ये देखील आहे. आणि आता 1-2 वर्षापूर्वी मुंबई युनिव्हर्सिटीमधील काही कॉलेजेसमध्येही यांनी कोर्सेस सुरू केलेले आहेत. तर बरीच व्याप्ती याची वाढत चाललेली आहे आणि तुम्ही याचा नक्कीच लाभ घेऊ शकता. नंतर येतात डिप्लोमा कोर्सेस. तर आता हे डिप्लोमा कोर्सेस BA MA झालं रेग्युलर करिक्युलम मधले कोर्सेस, पण या व्यतिरिक्त डिप्लोमा हा देखील एक उत्तम पर्याय असू शकतो, ज्यामध्ये तुम्ही BA नंतर पण करू शकता आणि MA नंतरही करू शकता. जे काही मास्टर्स नंतर करायचे डिप्लोमा आहेत त्याला PG डिप्लोमा म्हणजे पोस्ट ग्रॅज्युएशन डिप्लोमा असे म्हटले जाते. त्यामध्ये अगदी तुम्ही जर इतिहास विषयाच्या रिलेटेडही आणि त्याच्या व्यतिरिक्तही जे सायन्स रिलेटेड काही फील्ड असतात त्यातही करू शकता. जसं की मॅनेजमेंट, बिझनेस अनालिटिक्स, मार्केटिंग आहे, फॅशन डिझायनिंग सुद्धा एक नवीन क्षेत्र आहे. नंतर सोशल वर्क मध्ये तुम्ही हे डिप्लोमा करू शकता. आणि त्या कॉलेजची रिक्वायरमेंट बदलत जाते प्रत्येक वर्षी. त्यांचे सिलेबस, त्यांचे क्रायटेरिया, त्यांचे इनटेक कॅपॅसिटी बदलत जाते. तर तुम्ही ह्या प्रत्येक कॉलेजच्या ऑफिशियल वेबसाईटवर जाऊन याची माहिती सर्च केली तर तुम्हाला खूप माहिती मिळू शकते. जसं की त्यांच्या साईटवर कोर्सेस, वेगवेगळे कोर्सेस, त्यांचा कॅम्पस कसा आहे, अगदी फोटोसहित त्याची माहिती, फॅकल्टी किंवा जे काही प्रोफेसर आहेत
त्यांचे बायोडाटा, त्यांनी केलेले उपक्रम किंवा चालू असलेल्या उपक्रमांमध्ये ते जर इंटर्नशिपची सुविधा पुरवत असतील तर इंटर्न्स कसे घेतात, त्याचा क्रायटेरिया काय आहे, या सर्वांची माहिती तुम्हाला त्या त्या ऑफिशियल वेबसाईटवर मिळते, त्या त्या कॉलेजच्या वेबसाईटवर मिळून जाते. त्यामुळे अगदीच तुम्ही असं टाईप केलं की ऑफिशियल वेबसाईट ऑफ डेक्कन कॉलेज किंवा कोणतंही कॉलेज, तर तुम्हाला ती माहिती मिळून जाईल. तर त्यानंतर आहेत शॉर्ट टर्म कोर्सेस, जसं की याला सर्टिफिकेट कोर्स पण म्हणलं जातं. हे तुम्हाला ऑनलाईनही करता येऊ शकतात आणि काही इन्स्टिट्यूट पुरवतातही. आता सध्याच्या पॅन्डेमिकच्या काळात तुम्ही खूप सारे शॉर्ट टर्म कोर्सेस करू शकता. जसं हे मी ऑनलाईन साइट्स फॉर बेटरमेंट ऑफ स्किल्स ऍड केले, तर त्यामध्ये तुम्हाला कम्युनिकेशन स्किल्स किंवा हे सप्लिमेंटरी कोर्स करू शकता. त्यासाठी खूप वेबसाईट आहेत, जसं की स्किलफिन, ॲलिसन, लिंक्डइन लर्निंग, स्किल शेअर, नंतर कोर्सेरा आहे, अजून युडेमी आहे, युडॅसिटी आहे, EDX, अशा बऱ्याच साईट आहेत ज्यामुळे तुम्हाला एक तुमच्या नेहमीच्या अभ्यासक्रमाव्यतिरिक्त काहीतरी वेगळं करण्याची संधी आणि एक तुमचा पर्सनॅलिटी डेव्हलपमेंटमध्ये याचा उपयोग होऊ शकतो. त्यानंतर सगळ्यात महत्त्वाचा तुमच्या पुढे असलेला ऑप्शन म्हणजे स्पर्धा परीक्षा. आता याविषयी तुम्हाला सगळ्यांना खूप माहिती असेल, पण या परीक्षांमध्ये उतरण्यासाठी एक सगळ्यात मोठं असं 2-3 वर्षापूर्वी होतं की तुम्ही हिस्ट्री घेणं खूप महत्वाचं आहे, इतिहास विषय हा BA ला MA ला असणं महत्वाचं आहे असं होतं. पण हा खूप मोठा एक गैरसमज आहे, कारण कोणत्याही क्षेत्रातील व्यक्ती या स्पर्धा परीक्षांसाठी उतरू शकतो आणि पास करून पोस्टवर कार्यरत होऊ शकतो. अगदी डॉक्टर, इंजिनियर देखील यात तुम्हाला पाहायला मिळतात. जवळजवळ आता जर तुम्ही जर स्टॅटिस्टिक्स बघितले तर जास्तीत जास्त याच क्षेत्रातले म्हणजे डॉक्टर, इंजिनियर क्षेत्रातलेच विद्यार्थी UPSCच्या एक्झाम पास होत आहेत. तर असं नाही की आर्ट्स मधले होत नाही, पण एक तुम्ही जर बघितलं की ह्याला इम्पॉर्टंट असं काही नाहीये की हिस्ट्रीच असलं पाहिजे असं नाही. तर यात तुम्हाला तुमचा सर्वांगीण अभ्यास असणं महत्वाचं आहे, फक्त पुस्तकी ज्ञान नाही. तर तुमची पर्सनॅलिटी, तुम्ही स्वतःला प्रेझेंट कसं करताय, तुमचं जनरल नॉलेज, तुमचा हजरजबाबीपणा, या सर्व गोष्टी कमिटीला किंवा त्या कमिशनला एक अपेक्षित असतात. तर MPSC आणि UPSC ह्या 2 कमिशन्स ह्या एक्झाम घेतात. जसं की राज्य पातळीवर महाराष्ट्र पब्लिक सर्व्हिस कमिशन, बाकीच्या राज्यांमध्ये त्या त्या राज्यांप्रमाणे असतात, आणि केंद्र पातळीवर युनियन पब्लिक सर्व्हिस कमिशन. तर या नावांमध्येच आपल्याला दिसतं की पब्लिक सर्व्हिस म्हणजे या एक्झाम्सचा उद्देश काय, या पोस्टवर कार्यरत असणाऱ्या व्यक्तींकडून काय अपेक्षा आहेत कमिशन्सच्या हे कळतं. पब्लिक सर्व्हिस, तर ह्या एक्झामसाठी इतिहासाचा अभ्यासाचा उपयोग होतो. पण जसं मी तुम्हाला आधी सांगितलं की बऱ्याच वर्षांपासून म्हणजे प्रत्येक वर्षी जसं सिलेबस चेंज होतात, त्यांचे एक्झाम पेपरचे पॅटर्न चेंज होतात, त्यामुळं ते तुम्ही त्याचा फॉलोअप घेणं महत्वाचं आहे. पण आता ह्या स्पर्धा परीक्षांच्या बाबतीत अभ्यासक्रम पेपर पॅटर्न विषयी मी तुम्हाला जास्त सांगत नाही, कारण आता इतके कोचिंग क्लासेस, इतके कोर्सेस, वेगवेगळे कॉलेजेस लेक्चर करतात, घेतात, त्यात सक्सेसफुल झालेल्या कॅन्डिडेट्सचे लेक्चर घेत असतात. त्यामुळं याची मी जास्त माहिती तुम्हाला देत नाही. पण याच्या अभ्यासाला सुरुवात करण्यापासून ते तुम्ही परीक्षा पास होईपर्यंत आणि ऍक्च्युअल नेमणुकीपर्यंत जो काही 2-3 वर्षाचा काळ जातो, त्यात तुम्ही तुमचं सातत्य असणं खूप महत्वाचं आहे. आणि जर असं माझं स्पष्ट मत आहे की तुम्ही ह्या सगळ्या प्रक्रियेदरम्यान जर एक सातत्य टिकवून ठेवाल, तुम्ही जर स्टेबल राहणार असाल तरच ह्या स्पर्धा परीक्षांचा मार्ग निवडावा. तर हे असं स्पर्धा परीक्षांचं क्षेत्र आहे. पण आता ह्या स्पर्धा परीक्षांशिवाय दुसरा ऑप्शनच नाहीये का हिस्ट्री केल्यानंतर, तर असं आपण समजू नये. या उलट या स्पर्धा परीक्षांव्यतिरिक्त खूप काही क्षेत्रे आहेत जे तुम्हाला त्यामध्ये काम केल्याचं सॅटिस्फॅक्शन देऊ शकतात. तर ते आपण एक एक करून पाहूया. त्यानंतर आहेत सरकारी कार्यालय. आता MPSC आणि UPSC तुम्ही म्हणाल हे पण सरकारी कार्यालयांमध्येच येत असेल, पण नाही. तर फक्त स्पर्धा परीक्षा ह्या MPSC आणि UPSC कंडक्ट करत नसतात, तर सरकारचे वेगवेगळे डिपार्टमेंट, ऑर्गनायझेशन्स, मिनिस्ट्रीज हे देखील सेपरेट एक्झाम्स घेत असतात. आता आपण ह्या कॉल बटन मध्ये मला परत घसवला. तरी माईक चालू झालाय म्हणते. त्या दिवशी मित्र आलते
ओंकार मुसळे म्हणून विद्यार्थी आहे. माईक चालू आहे, कृपया बंद ठेवा. आणि विद्यार्थ्यांनी कृपया माईक बंद ठेवावेत. आपल्याला हे व्याख्यान ऐकायचं आहे व्यवस्थितपणे. अत्यंत छान चाललेले आहे. मॅडम कंटिन्यू करा प्लीज. मोसळे बंद कर ना. जसं की ह्या स्पर्धा मी सांगत होते, एमपीएससी आणि युपीएससीच्या व्यतिरिक्त स्टाफ सिलेक्शन कमिशन म्हणजे SSC याद्वारे खूप वेगवेगळ्या प्रकारच्या पोस्ट आणि एक्झाम्स घेतल्या जातात. तर त्यामध्ये त्याबद्दल मी काही पोस्टची तुम्हाला माहिती सांगते. CGL म्हणजे कंबाईंड ग्रॅज्युएट लेवल. तर आता ह्या नावातूनच आपल्याला कळतंय की ग्रॅज्युएशन लेवलच्या सर्व विद्यार्थ्यांसाठी म्हणजे सर्व क्षेत्रातल्या हिस्ट्री असू दे किंवा आर्ट्स असू दे, सायन्स, कॉमर्स त्यासाठी ही एक्झाम असते. त्यानंतर CHSL कमिशन ज्या घेतात त्यामध्ये कंबाईंड हायर सेकंडरी लेवल म्हणजे 12+ 12वी नंतरच्या कोणत्याही विद्यार्थ्यांसाठी त्यामध्ये ग्रॅज्युएशनचे विद्यार्थी आलेच तर ह्या एक्झाम असतात. ह्याद्वारे पोस्ट तयार केलेल्या आहेत. नंतर MTS मल्टीटास्किंग स्टाफ. ह्या प्रत्येकासाठी वेगवेगळे क्रायटेरिया आहेत. जसं की मी तुम्हाला म्हणते त्या वेबसाईटवर मिळेल. तर ही वेबसाईट ssc.nic.in ह्या वेबसाईटवर तुम्हाला ह्याची माहिती मिळेल. त्यामध्ये त्यांचे टेंटेटिव्ह टाइम टेबल्स ही असतात की किती वर्ष तुम्हाला ते एक्झाम देण्यापासून पोस्ट मिळेपर्यंत पास होण्यापर्यंत लागतील हे सर्वाचा काळ तुम्हाला तिथे दिलेला असतो. त्यानंतर पोलीस क्षेत्रातील काही एक्झाम्स आहेत ज्यामध्ये जनरल ड्युटी, सेंट्रल पोलीस ऑर्गनायझेशन ज्याला CPO असं म्हणतात आणि त्यानंतर GD कॉन्स्टेबल म्हणजे जनरल ड्युटी कॉन्स्टेबल. तर ह्यासाठी फक्त एक फिजिकल किंवा ग्राउंडची जी एक्झाम असते ती एक्स्ट्रा असते. तर आता ह्यामध्ये काही एक्झाम्स ह्या 1 इयर म्हणजे स्टेप्स मध्ये पूर्ण होतात आणि काही 3 ते 4 टियर्स मध्ये कम्प्लीट होतात ज्यामध्ये अगदी MPSC UPSC सारखंच आहे. प्रिलियम, मेन्स, इंटरव्ह्यू आणि मग ज्याला पोलीस वगैरे जे पोस्ट आहेत त्याला फिजिकल किंवा ग्राउंड टेस्ट. आणि जर तुम्ही स्टेनोग्राफर सारख्या किंवा हिंदी ट्रान्सलेटर सारख्या एक्झाम आहेत ज्यामध्ये तुम्हाला टायपिंग कसं येतं हे बघायचं म्हणजे तुमचं स्किल माहीत असणे महत्वाचं आहे. त्याच्यामध्ये टायपिंगच्या एक्झाम सेपरेट घेतल्या जातात. तर ज्या MPSC UPSCच्या असतात त्या A आणि गॅझेटेड म्हणजे A लेवलच्या गॅझेटेड एक्झाम्स असतात. तर ह्या सर्व ज्या मी तुम्हाला पोस्ट सांगते SSC द्वारा त्या B टाईपच्या गॅझेटेड किंवा नॉन गॅझेटेड असतात आणि C टाईपच्या असतात. त्याची ग्रेड ही पे स्केल वरून ठरवलेली असते. जसं की Aच्या ऑब्व्हियसली पे स्केल जास्त असतं आणि B आणि Cचं कमी पे स्केल त्यापेक्षा असतं. तर आता हे झाले सरकारी कार्यालय, गव्हर्नमेंट डिपार्टमेंट. त्यानंतर आहे अध्यापन. सगळ्यात महत्वाचं एक क्षेत्र किंवा असं मला वाटतं की अध्यापन. तर मी यामध्ये एक सर्वांगीण असं अध्यापन हे घेतलेलं आहे. म्हणजे हायर सेकंडरीचं वेगळं किंवा कॉलेजेसचं वेगळं असं नाही. मी सगळंच यामध्ये पूर्ण करायचा प्रयत्न करेन. तर हे जे अध्यापन म्हणजे टीचिंगचं क्षेत्र आहे याचं वर्गीकरण उच्च माध्यमिक शाळांमधील शिक्षकांचं आणि ज्युनियर कॉलेज आणि सिनियर कॉलेजमधील प्रोफेसर यांचं असं केलेलं आहे. तर BA नंतर तुम्ही उच्च माध्यमिक शिक्षक होण्यासाठी BEd DEd हे कोर्सेस आहेत. म्हणजेच बॅचलर इन एज्युकेशन आणि डिप्लोमा इन एज्युकेशन याचे क्रायटेरिया प्रत्येक शैक्षणिक वर्गाला चेंज होत असतात. त्यामुळे तुम्हाला जे कोर्सेस करायचे आहेत त्याच्या सुरुवातीपासून आढावा घेणे तितकंच महत्वाचं आहे. जेवढं तुम्हाला ते कोर्स पूर्ण करणं महत्वाचं आहे. त्यानंतर ज्युनियर आणि सिनियर कॉलेजमधील शिक्षक म्हणजेच त्यांना आपण प्रोफेसर म्हणतो. तर आपण त्यांना शिक्षक टीचर असं म्हणत नाही, प्रोफेसर म्हणतो. का? तर त्यांचं फक्त तुम्हाला ते गायडन्स करण्यासाठी असतात. एखादी कन्सेप्ट मुळापासून शिकवण्यासाठी नसतात. ते तुम्ही 10वी 12वी पर्यंत शिकलेलं असतात, 10वी पर्यंत मुळात शिकलेलं असतात. तर तुम्हाला त्याविषयी ऍडव्हान्स काय स्टडी आहे त्याच्यामध्ये तुम्हाला संधी काय आहेत अधिक ज्ञान देण्यासाठी असतात. त्यामुळं आता साहजिकच प्रोफेसर आपल्या लेवलच्या विद्यार्थ्यांना म्हणजेच आपण ग्रॅज्युएशन झालेलं असतो आणि एखाद्या ग्रॅज्युएशनच्या विद्यार्थ्याला शिकवायचं असेल तर क्रायटेरिया नक्कीच ह्याचे थोडे हाय लेवलचे असणार. तर या विषयात तुम्हाला मास्टर्स करणं गरजेचं आहे प्रोफेसर होण्यासाठी. म्हणजे आता मला आर्किओलॉजी विषयात शिकवायचं आहे पुरातत्वशास्त्रामध्ये तर मला मास्टर्स करणं आवश्यक आहे. तर त्याचबरोबर UGC नेट म्हणजेच युनिव्हर्सिटी ग्रँट कमिशनची UGCची नॅशनल इलिजिबिलिटी टेस्ट उत्तीर्ण होणं कंपल्सरी आहे. आता ही नॅशनल इलिजिबिलिटी टेस्ट असते नेशन लेवलची म्हणजेच इंडियाच्या लेवलची, पूर्ण भारताच्या क्षेत्रामध्ये ही चालू शकते. आता हे केंद्राच्या बाबतीत झाल्यानंतर महाराष्ट्रात किंवा स्टेटमध्ये असं काय आहे का? तर हो, स्टेट म्हणजेच स्टेट इलिजिबिलिटी टेस्ट.
पण तुम्ही सेट पास झाला तर महाराष्ट्राच्या क्षेत्रामध्ये कोणत्याही प्रोफेसरच्या पदाला अप्लाय करायसाठी पात्र होऊ शकता. आणि नेटचं केंद्राच्या बाबतीत आहे. तर नेट ही ह्युमॅनिटीज आणि सोशल सायन्सच्या रिलेटेड आहे. या व्यतिरिक्त गेट, स्लेट, CSIR नेट ह्या वेगवेगळ्या एक्झाम्स असतात ज्यामध्ये सायन्स किंवा त्या क्षेत्रातील रिलेटेड नेट सारख्या नेटच्या लेवलच्या एक्झाम असतात. त्यात तुम्हाला हिस्ट्री केलं असेल तर तिकडे तुम्हाला करता येणार नाही, पण एक एक्स्ट्रा माहिती म्हणून मी तुम्हाला हे सांगितलेलं आहे. जसं मी सांगितलं, हिस्ट्री ह्युमॅनिटीज आणि सोशल सायन्सच्या अम्ब्रेला ब्रांचच्या अंडर येते. तर त्यामध्ये तुम्हाला नेट देणं हे भाग आहे. त्याबरोबरच JRF अशी एक फॅसिलिटी म्हणा किंवा फेलोशिप आहे, ज्युनियर रिसर्च फेलोशिप. तुम्ही जेव्हा नेटच्या एक्झामला अप्लाय करत असता त्यावेळी तिथे एक ऑप्शन असतो की तुम्हाला नेट प्लस JRF द्यायचे का फक्त नेट द्यायचे, म्हणजे ओनली असिस्टंट प्रोफेसर की असिस्टंट प्रोफेसर विथ ज्युनियर रिसर्च फेलोशिप. तर ह्यातून काय होतं, ज्युनियर रिसर्च फेलोशिप तुम्ही एक्झाम पास झाली त्यासाठी नक्कीच मार्क्सचा क्रायटेरिया कट ऑफ जास्त असतो आणि तो कास्ट वाईज आपल्या ज्या काही नेहमीच्या आहेत त्याच्या वाईज आणखीन शिथिलता असतेच. तर ह्या JRF मिळाल्यानंतर तुम्हाला PhD साठी तुम्ही जर 3 वर्षांच्या आत ऍडमिशन कुठल्या संस्थेमध्ये, संशोधन संस्थेमध्ये घेतलं तर सलग 5 वर्ष तुम्हाला एक फेलोशिप मिळते. ठराविक किंमत तुम्हाला तुमचं स्टडी करण्यासाठी, तुमचं संशोधन करण्यासाठी दिली जाते, फेलोशिप दिली जाते. आणि ह्याला अप्लाय करण्यासाठी फक्त 3 चान्सेस असतात. तुम्हाला 3 वेळाच हे करता येतं. त्यामुळे हे एक उत्तम संधी आहे संशोधन करण्याची. यानंतर काही वर्षांमध्ये आता PhD देखील कंपल्सरी असणं महत्वाचं होणार आहे. थोडक्यात सध्याच्या काळात तरी प्रोफेसर होण्यासाठी मास्टर्स प्लस नेट किंवा सेट हे क्रायटेरिया आहेत. मग आता फक्त एवढंच महत्वाचं आहे का प्रोफेसर होण्यासाठी? तर नाही. या व्यतिरिक्त तुम्ही जो विषय शिकवत आहात त्या विषयाबद्दल सखोल ज्ञान किंवा ते ज्ञान आत्मसात करण्याची आवड असली पाहिजे. तुमची कल्पनाशक्ती, तुमची त्या विषयातली रंजकता आणून विद्यार्थ्यांना एक त्यात इंटरेस्ट निर्माण करण्यासाठी एक तुमचा पॉझिटिव्ह ॲटिट्यूड असला पाहिजे. नंतर एखादी समस्या सोडवण्याची कॅपॅसिटी असली पाहिजे, एक कॉन्फिडन्स असला पाहिजे आणि सर्वात महत्वाचं टाइम मॅनेजमेंट असलं पाहिजे. तर हे तुमचं ज्ञान तुम्ही इतरांपर्यंत पोहोचू शकता. जसं मी स्लाइडमध्ये हे व्हिज्युअल ऍड केलेलं आहे की ह्या एका व्यक्तीच्या मेंदूतून दुसऱ्या व्यक्तीच्या मेंदूमध्ये जे विचार जात आहेत, कनेक्ट होत आहेत, तसं तुम्हाला कनेक्ट होता आलं पाहिजे. भारतीय समाजात हे काही नवीन नाहीये. प्राचीन काळापासून नालंदा, तक्षशिला, विक्रमशिला अशा वेगवेगळ्या युनिव्हर्सिटीद्वारे इतकं मोठं अध्यापनाचं कार्य होत होतं, अजूनही चालू आहे. तर ही परंपरा नक्कीच लक्षात ठेवून तुम्ही याचा अभ्यास केला पाहिजे. हे एक चांगलं क्षेत्र आहे. त्यानंतर फॉरेन लँग्वेजेस म्हणजे परकीय भाषांचा अभ्यास. तर तुम्ही BA वगैरे केलं, हे पण ह्या BA चे कोर्सेस आहेत जे हिस्ट्रीमध्ये करताय ते वेगवेगळ्या फॉरेन लँग्वेजेसमध्ये सुद्धा करू शकता. तर जसं आधी पण मी ह्या युनिव्हर्सिटीचं नाव घेतलंय, सावित्रीबाई फुले पुणे युनिव्हर्सिटी. मध्ये जर्मन कोर्सेस अवेलेबल आहेत. त्यांचं सेपरेट डिपार्टमेंटच आहे यासाठी, डिपार्टमेंट ऑफ फॉरेन लँग्वेजेस म्हणून. तर जसं रशियन, स्पॅनिश, जॅपनीज हे कोर्सेस देखील अवेलेबल आहेत. तुम्ही त्यांच्या वेबसाईटवर नक्की चेक करू शकता. तिथे भेट देऊन विचारू शकता त्या डिपार्टमेंटमध्ये, त्या डिपार्टमेंटच्या रिलेटेड असलेल्या प्रोफेसर लोकांना. तर या व्यतिरिक्त फ्रेंच क्लासेस देखील प्रायव्हेट म्हणजे घेतले जातात. काही प्रायव्हेट संस्था हे प्रोव्हाइड करतात, जसं की महाराष्ट्रातल्या मेट्रो सिटीजमध्ये पुणे, मुंबई अशासारख्या, नंतर बाकीच्या शहरांमध्ये देखील औरंगाबाद, नागपूरमध्ये, जळगाव, अमरावती, कोल्हापूर इथे देखील खूप कोर्सेस आहेत. आणि ह्याचा महाराष्ट्रात जेवढा आहे त्याच्यापेक्षा जास्त भारतभर आवाका आहेच. आणि फॉरेन युनिव्हर्सिटीजमध्ये तर तुम्हाला खूप कोर्सेस मिळतील. तर आता हे सध्याच्या जागतिकीकरणाचं जे युग आहे त्यात वेगवेगळ्या कंपनी, मग ते कोणत्याही क्षेत्रातील असू देत, त्यांच्या HR किंवा ह्युमन रिसोर्स डिपार्टमेंटसाठी अगदी मल्टीलिंग्वल एक कॅन्डिडेट शोधत असतात, हायर करत असतात. जसं की आपल्याला माहिती आहे इंग्लिश ही जवळजवळ प्रत्येक देशात सेकंड मोस्ट इम्पॉर्टंट लँग्वेज आहे. परंतु अजूनही चीन, जपान यांसारख्या प्रगत देशात त्यांची मातृभाषाच खूप महत्वाची आहे. ते फर्स्ट किंवा सेकंड लँग्वेज जरी असेल तरी मातृभाषेला महत्त्व देतात.
त्यामुळे अशा मोठमोठ्या देशांच्या कंपन्यांशी डील करताना, व्यवहार करताना आपल्यासारख्या भारतातल्या किंवा विकसनशील देशांमध्ये या अशा लोकांची खूप गरज असते. आणि ह्यात क्वालिटी स्किल्स लागतात. तुम्हाला बेसिक लेवलला ही लँग्वेज शिकून फक्त बाराखडी किंवा एखादं वाक्य, एखादा शब्द शिकून उपयोग नसतो. यामध्ये देखील तुमचे स्किल्स हाय लेवलला असले पाहिजेत. आणि असे ऑनलाईन प्लॅटफॉर्म्स देखील आहेत, त्यातून तुम्ही बेसिक कोर्सेस नक्कीच करू शकता. युडेमी, ड्युलिंगो, ॲलिसन सारखे हे कोर्सेस प्रोव्हाइड करतात. तर ह्या कंपन्या फक्त एक पर्याय नाहीये. तर या व्यतिरिक्त सरकारच्या भारत सरकारच्या किंवा कोणत्याही देशातील सरकारचे परराष्ट्र खाती असतात. तर त्यामध्ये तसेच एम्बॅसी देखील असतात. जसं की आपल्या देशाचे एम्बॅसी दुसऱ्या देशांमध्ये, म्हणजे एखादं ऑफिस दुसऱ्या देशांमध्ये असतं, जिथून हे व्यवहार एकमेकांच्या देशांची कर असतील, तह असतील, जे काही रिलेटेड त्याचे कागदपत्र असतील, हे एक्सचेंज करण्यासाठी वगैरे ह्या एम्बॅसीज असतात. तर तिथे देखील ह्या मीटिंग्स होत असताना प्रत्येक वेळी त्या राजकीय नेत्याला ती लँग्वेज किंवा भाषा येणं म्हणजे गरजेचं नसतं, त्यामुळे त्यांना ती येत नसते. तर तुम्ही ट्रान्सलेटर म्हणून देखील तिथे काम करू शकता. त्या व्यतिरिक्त तुम्ही अध्यापन क्षेत्रात देखील म्हणजे ह्या भाषा अध्यापन देखील करू शकता. म्हणजे तुम्ही ज्यांकडून शिकलाय त्यांच्या जागेवर तुम्ही त्या शिकवू शकता. तर मी वारंवार स्किलफुल, क्वालिटी हा शब्द वापरते. त्याचं कारण तेच आहे की तुम्ही ऍडव्हान्स लेवलला जाऊनच ह्या अशा मोठ्या पदावर इंटरनॅशनल लेवलवर कंपन्यांमध्ये, खात्यांमध्ये काम करू शकता. त्यानंतर अजून एक संधी म्हणजे संशोधन संस्था. तर संशोधन संस्था म्हणजे नक्की काय असतात? आपण वारंवार हा शब्द ऐकतो, रिसर्च इन्स्टिट्यूट. मग ह्या नेमक्या कशा कार्यरत असतात? त्यांचं शिक्षण क्षेत्रामध्ये किंवा बाकीच्या क्षेत्रांमध्ये योगदान काय आहे? किंवा त्या अस्तित्वातच का आहेत मुळात? कारण BA, MA सारखे कोर्स आपण करतो, मग संशोधन संस्था कशासाठी? तर अगदी जागतिक स्तरावर आपल्या राज्यातून, देशातून ह्युमन इंटेलिजन्सची क्वालिटी वाढवणं आणि त्याचं प्रतिनिधित्व करण्यासाठी तयार करणं व्यक्तींना, त्याचप्रमाणे निरनिराळे लोकोपयोगी शोध लावणं, हा या संशोधन इन्स्टिट्यूटचा एक मूळ उद्देश असतो. तर त्यासाठी ते अशा संशोधन वृत्तीला पाठिंबा देतात. मग अशा संशोधन संस्था सर्व क्षेत्रात कार्यरत आहेत. जसं मी तुम्हाला सांगितलं की इतिहास ही शाखा ह्युमॅनिटीज अँड सोशल सायन्सच्या शाखेअंतर्गत येते. तर त्यासाठी इंडियन सेंटर फॉर द स्टडी ऑफ डेव्हलपिंग सोसायटीज दिल्ली, नंतर द सेंटर फॉर स्टडीज इन सोशल सायन्सेस कोलकाता, नंतर धारवाडमध्ये मल्टीडिसिप्लिनरी डेव्हलपमेंट रिसर्च, हैदराबादमध्ये सेंटर फॉर इकॉनॉमिक अँड सोशल स्टडीज, अशा हैदराबादमध्ये बऱ्याच संस्था आहेत. नंतर त्रिचीमध्ये सेंटर फॉर डेव्हलपमेंट स्टडीज आहेत. तर अशा ह्या भारताचा आवाका तर खूप मोठा आहे, पण त्यामध्ये महाराष्ट्रामध्ये सुद्धा आयसर नावाची संशोधन संस्था आहे, इंडियन इन्स्टिट्यूशन ऑफ सायन्स एज्युकेशन अँड रिसर्च. तर ह्या आयसरच्या पूर्ण भारतभर शाखा आहेत, त्यातील एक पुण्यामध्ये देखील आहे. तर त्याप्रमाणे डेक्कन कॉलेज रिसर्च इन्स्टिट्यूट आहे. त्या कॉलेज नुसार ते विषय तिथं त्याचं प्रतिनिधित्व केलं जातं. तर आता इथे सर्व नावं घेणं शक्य नाही, पण तुम्हाला मी एक आउटलाईन देते की कुठले कॉलेजेस एक लीडला आहेत किंवा तुम्ही त्यानुसार सर्च करू शकता. तर यासाठी क्रायटेरिया साधारणपणे मास्टर्स कोर्सच असतो, कारण हे रिसर्च करताना तुमच्या पात्रतेनुसार तुम्हाला फेलोशिप आणि किंवा स्कॉलरशिप पण मिळतात. तर त्या काही गव्हर्नमेंट कडून असतात, काही त्या रिसर्च इन्स्टिट्यूट कडनं असतात, कधी कधी प्रायव्हेट इन्स्टिट्यूट कडनं पण असतात. तर आता ह्या मी स्लाइड मध्ये तुम्हाला दाखवलंय की हा माणूस तो दाखवलाय तो ट्रान्सफॉर्म होतोय. तर अगदी असंच काम संशोधन संस्थांमध्ये केलं जातं. तुमचं एक चांगल्या प्रकारचं ट्रान्सफॉर्मेशन होतं. तुमचा सर्वांगाने अभ्यास करण्याचा, विचार करण्याच्या एका वृत्तीला पाठिंबा मिळतो. त्यामुळे संशोधन संस्था महत्वाच्या आहेतच. त्यानंतर आहे पुरातत्वशास्त्र. आता हे पुरातत्वशास्त्र म्हणजेच आर्किओलॉजी, ही जी स्लाइड दाखवली मी तुम्हाला, ही डेक्कन कॉलेज मधल्या म्युझियम मधलं एक स्लाइड किंवा कल्चरल सिक्वेन्स दाखवलाय. नेवासा, जी महाराष्ट्रातील खूप महत्वाची साईट आहे, त्यातला हा जो स्ट्रॅटिग्राफी म्हणजे प्रत्येक काळामध्ये काही कोणत्या गोष्टी मिळाल्या होत्या त्यानुसार हे दाखवलेलं आहे. अगदी खालपासून वरपर्यंत जाऊन तुम्ही बघाल तर तुम्हाला वेगवेगळ्या गोष्टी दिसतील. तर ह्या सगळ्यात एक महत्वाची चुकीची गोष्ट आपल्याला सांगितली जाते की फक्त इतिहास विषयात BA केलेल्यांनाच MA आर्किओलॉजीला ऍडमिशन मिळतं.
तर असं काही नाहीये. कोणत्याही क्षेत्रातील विद्यार्थ्यांना त्यांचं ग्रॅज्युएशन झालेलं आहे आणि तुम्ही मार्कांचा क्रायटेरिया पास करत असाल तर मास्टर्स इन आर्किओलॉजीमध्ये करता येतं. फक्त एकच गोष्ट आहे की आर्किओलॉजी शिकताना त्या व्यक्तीला पॉलिटिकल हिस्ट्री किंवा हिस्टॉरिकल बॅकग्राऊंड माहित असणं गरजेचं असतं. ते इतिहास शिकलेल्या विद्यार्थ्यांना एक रिपीट किंवा वारंवार शिकावं लागत नाही. ते तुम्हाला 3 वर्ष तुम्ही ते शिकलेलं असतं तर तुमच्या एक त्या अंगवळणीसारखं पडलेलं असतं. पण असं नाही की बाकीच्या क्षेत्रातील विद्यार्थी हे करू शकत नाहीत. तर पुरातत्वशास्त्र म्हणजे नक्की काय शिकायचं असतं किंवा कशाच्या आधारावर शिकायचं असतं. जसं आपण इतिहासाचं बघितलं की इतिहास हा लिखित साधनांद्वारे किंवा काही मौखिक आलेल्या गोष्टींद्वारे शिकला जातो. ती साधनं असतात इतिहासाची. तसंच पुरातत्वशास्त्रामध्ये जे काही शिकलं जातं ते उत्खननातून मिळालेल्या अँटिक्विटीज ज्या काही वस्तू मिळतात त्याला आर्किओलॉजीच्या भाषेत अँटिक्विटीज म्हणतात. तर त्याच्या आधारे शिकलं जातं. मग स्ट्रक्चर्स अगदी छोट्या छोट्या मातीच्या भांड्याच्या खापरापासून ते मोठमोठे स्ट्रक्चर्स मिळत असतात. मग त्यामध्ये भिंत असेल, त्या काळामध्ये ब्रिक्सची किंवा विटांची भिंत बांधली जात होती तर त्या मिळत असतील किंवा एखाद्या स्वयंपाकघराचं आउटलाईन असेल तर अशा वेगवेगळ्या अँटिक्विटीज मिळत असतात. त्याचा खूप मोठा एक सेपरेट लेक्चर होऊ शकतो. त्यामुळं मी तुम्हाला अगदी थोडक्यात सांगेन. तर अगदी सोप्या भाषेत सांगायचं झालं तर आर्किओलॉजी हा इज अ स्टडी ऑफ ह्युमन पास्ट युझिंग मटेरियल कल्चर. आता या वाक्याची जरा तोडफोड केली तर ह्युमन पास्ट आणि मटेरियल कल्चर हे 2 संज्ञा मिळतील यातून. तर आता ह्युमन पास्ट म्हणजे मानवाचा भूतकाळ, तो तर आपण इतिहासात पण अभ्यासतो. पण इथे काय वेगळं करतो मग आपण, तर मानव अस्तित्वात आल्यापासून मग तो आला कसा अस्तित्वात, त्याचं अस्तित्व टिकवण्यासाठी त्याने काय काय केलं आणि ते अस्तित्व टिकवण्यासाठी त्या गोष्टी करताना त्याच्या मेंदूमध्ये त्याच्या शरीरामध्ये काय बदल झाला, त्याच्यात प्रक्रिया काय होत गेल्या, या सगळ्यांचा अभ्यास या आर्किओलॉजी क्षेत्रात केला जातो. ह्यातही वेगवेगळे ब्रांचेस आहेतच आणि पुरातत्वशास्त्र ही एक ब्रांच अँथ्रोपॉलॉजी या शाखेच्या अंतर्गत येते. त्याचं आपण माहिती पुढच्या स्लाइडमध्ये घेणार आहोत. तर ह्या जे आंतरशाखा आहे आर्किओलॉजी, तर ह्याचं फक्त उत्खनन हाच एक भाग असतो का? अगदी तुम्ही इंटरनेटवर सर्च केलं तर पहिले 4-5 फोटो तुम्हाला त्या अशा मातीत बसलेल्या मळके कपडे घालून बसलेले दिसतील. पण फक्त तेवढंच आहे का? तर नाही. त्या साईटच्या उत्खनन करण्याची साईट निवडण्यापासून त्या अगदी उत्खननित गोष्टींचं लॅबमध्ये अनालिसिस करण्यापर्यंत इतक्या खूप मोठा अभ्यासाचा त्यात समावेश असतो. रिपोर्ट रायटिंग एक महत्वाचा भाग असतो जे बऱ्याच साईट्समध्ये केलं जात नाही. तर ह्या वेगवेगळ्या गोष्टी आहेत. तुम्ही अगदी बाहेरून दिसणाऱ्या खूप छान छान गोष्टीला भुलून न जाता ते तुम्ही त्याचं वास्तव जाणून घेणं खूप महत्वाचं आहे सगळ्याच क्षेत्रांमध्ये, फक्त एवढंच नाही. तर आता याचे कोर्सेस कोणकोणते अवेलेबल आहे? BA तर आहे, जसं मी तुम्हाला सांगितलं. BA महाराष्ट्रात नाहीये सध्या तरी. महाराष्ट्राच्या बाहेर MSU महाराजा सयाजीराव युनिव्हर्सिटी आणि BHU म्हणजे बनारस हिंदू युनिव्हर्सिटीमध्ये आणि दिल्ली युनिव्हर्सिटी मधल्या बऱ्याच कॉलेजेसमध्ये आहे. आणि MA मात्र तुम्हाला करायची संधी महाराष्ट्रात देऊ शकते. डेक्कन कॉलेज MSU मध्येही आहे, परत BHU मध्ये पण. नंतर महाराष्ट्रामध्ये आणखी नागपूर युनिव्हर्सिटी, सोलापूर युनिव्हर्सिटी, बरेच कोर्सेस आहेत. तुम्ही त्या साईटवर जाऊन नक्की बघा, माहिती वाचा. नक्की तुम्हाला त्यातून काहीतरी नवीन संधी सापडतील. तर आता हे केल्यानंतर डिप्लोमा हा एक ऑप्शन आहे जो तुम्हाला मास्टर्स इन आर्किओलॉजी केल्यानंतर करता येतो, जो इन्स्टिट्यूट ऑफ आर्किओलॉजी जी दिल्ली बेस एक संस्था आहे तिथे तुम्हाला करता येतो. त्याचा मॅक्झिमम क्रायटेरिया पोस्ट ग्रॅज्युएशन म्हणजेच मास्टर्स आणि फक्त आर्किओलॉजी मध्ये हा आहे. तर ही जी आर्किओलॉजिकल सर्वे ऑफ इंडिया ही जी भारताची एक संस्था आहे जी मिनिस्ट्री ऑफ कल्चरच्या अंडर येते, त्यांचाच एक भाग म्हणून ही इन्स्टिट्यूट ऑफ आर्किओलॉजी त्या कॅम्पसमध्ये आहे. तर ह्याचे रिक्रुटमेंट ASI असिस्टंट आर्किओलॉजी हे एक पोस्ट म्हणून करतात. ह्यांचं वारंवारिता कमी आहे पोस्ट काढण्याची, पण एक असिस्टंट आर्किओलॉजिस्ट म्हणून पोस्ट आहे. त्यानंतर तुम्ही एकदा डिपार्टमेंटमध्ये गेलात की मग तुमच्या कामाच्या पात्रतेनुसार, तुमच्या परफॉर्मन्सनुसार तुम्हाला प्रमोट करत करत तुम्ही अगदी DG लेवल पर्यंत जाऊ शकता, जे डायरेक्टर जनरल असं म्हणलं जातं ASI चे. तर ह्यासाठी हा खूप मोठा टप्पा आहे खरं तर. एक इथे पुरातत्व शिकण्यापासून ते
आर्किओलॉजिकल सर्व्हे ऑफ इंडियामध्ये काम करण्यापर्यंत. तर हे असं खूप मोठं वाईड फील्ड आहे. तरी पण मी तुम्हाला बऱ्यापैकी याची माहिती सांगण्याचा प्रयत्न केलाय. यानंतर आहे मानव वंशशास्त्र म्हणजे अँथ्रोपॉलॉजी. आता मी तुम्हाला बोलले आर्किओलॉजी ही अँथ्रोपॉलॉजीची आंतरशाखा आहे. तर आता मानव वंशशास्त्र ह्या नावातच तुम्हाला कळतंय की ह्यात काय शिकलं जातं. मानवाच्या वंशाबद्दलचं शास्त्र म्हणजे त्या शास्त्राचा अभ्यास करणे, त्याच्या शरीर विज्ञानाचा अभ्यास करणे, त्याच्या वागणुकीचा अभ्यास करणे, परंपरेचा, समाजात होत गेलेल्या बदलांचा अभ्यास करण्याचा हा सर्व गाभा असतो. तर या सर्वांचा काळ फक्त भूतकाळच नसतो. या शाखेमध्ये वर्तमान काळातील मानवाचा देखील अभ्यास केला जातो. म्हणजे आता काही आताच्या एक ट्रायबल कम्युनिटीज असतील, तुम्ही ऐकलं असेल गोंड, भिल्ल या व्यतिरिक्त भरपूर आहेत भारतात, महाराष्ट्रात. तर त्यांचा देखील या भूतकाळातील मानवाशी रिलेट करून त्यांच्याशी संबंध प्रस्थापित करून अभ्यास केला जातो. तर आता हे उत्क्रांतीचं तुम्हाला मी हे दाखवलेलं आहे. तर या उत्क्रांतीमध्ये जसं की आपण म्हणलं जातं वाकडाचे किंवा चिंपांजीचे वंशज आहोत आणि एखादी गोष्ट जर आपण वापरली नाही तर ती लयाला जाते, तसं शेपटीचं म्हणलं जातं. अर्थातच ही एक थेअरी आहे की शेपटी होती आणि नंतर हळूहळू नष्ट होत गेली. तर अशा वेगवेगळ्या थेअरींचा त्यांच्या बिहेवियरचा अभ्यास केला जातो. तर यामध्ये साधारणतः फिजिकल अँथ्रोपॉलॉजी, लिंग्विस्टिक अँथ्रोपॉलॉजी, सोशिओ कल्चरल अँथ्रोपॉलॉजी, इथनॉलॉजिकल अँथ्रोपॉलॉजी आणि आर्किओलॉजिकल अँथ्रोपॉलॉजी अशा 5 शाखांचा समावेश होतो किंवा त्याला आपण सब ब्रांचेस पण म्हणू शकतो. आणि ह्या परत सब ब्रांचेसच्या आणखीन वेगवेगळ्या सब ब्रांचेस होतात. म्हणजे ह्याचा तुम्ही आवाका पसारा बघत असाल किती मोठा आहे. आता ह्यातली कोर्सेस सांगायचे झाले तर सावित्रीबाई फुले पुणे युनिव्हर्सिटीमध्ये आहेत कोर्सेस, मास्टर्सचे कोर्सेस आहेत. सिम्बायोसिस मध्ये आहे, तसेच महात्मा गांधी आंतरराष्ट्रीय विश्वविद्यालय वर्धामध्ये आहे, नाशिकच्या आर्ट सायन्स कॉमर्स कॉलेजेसमध्ये आहेत. आता तुम्हाला इंटरनेटवर सर्च केल्यानंतर आणखीन कॉलेजेसची नावं मिळतील, पण ऍक्च्युअल मध्ये त्यांचे कोर्सेस चालू आहेत का हे तुम्हाला बघणं महत्वाचं आहे. कारण माझ्या एक्सपिरियन्स वरून मी जेव्हा आर्किओलॉजीला ऍडमिशन घेताना कॉलेजेस सर्च केली त्यावेळेला लिस्ट म्हणजे थांबत नव्हती, एवढे कॉलेजेस होते. पण ऍक्च्युअल मध्ये कोणते कॉलेजेस ते कोर्सेस अजून पुरवतात, कोणती फॅकल्टी कशा आहेत, ते प्रोफेसर कशा आहेत हे तुम्हाला बघणं महत्वाचं आहे. तर जसं आर्किओलॉजिकल सर्व्हे ऑफ इंडियाचा आहे तसंच अँथ्रोपॉलॉजिकल सर्व्हे ऑफ इंडिया, ज्याचं अॅक्रोनेम ASI होतं, पण अँथ्रोपॉलॉजिकल सर्व्हे ऑफ इंडिया ही एक नावाची संस्था भारतात आहे जी परत मिनिस्ट्री ऑफ कल्चरच्या अंतर्गत येते. तर ह्यांचं एक ऑफिस नागपूरला आहे, तुम्ही अगदी भेट देऊ शकता. त्यांचे म्युझियम्स आहेत, त्यांचे कधी कधी बाहेर छोटे छोटे कार्यशाळासारखं असतं ते तुम्हाला मिळू शकतं. तर अगेन की तुम्ही त्या साईटवर जावा, आणखीन तुम्हाला माहिती मिळेल. तर त्यामध्ये कोणकोणत्या कमिटी काम करतात, त्यांचे प्रोफाईल्स, रिसर्च ट्रेनिंग जर असेल कुठे चालू तर ते इंटर्न हायर करतात का, तर कसे करतात, त्यांचे क्रायटेरिया काय आहेत हे तुम्ही तिथे बघू शकता. नवीन नवीन डिस्कवरीज म्हणजे काय चालू आहे, सध्याच्या क्षेत्रात काय चालू आहे, फक्त तेवढाच अभ्यास करणं महत्वाचं आहे का, सध्या काय चालू आहे ह्याचा आढावा घेऊन ठेवणं, ते तुम्हाला माहित असणं हे देखील महत्वाचं आहे. म्हणजे थोडक्यात न्यूज काय आहेत आत्ताच्या त्या क्षेत्रातल्या ते देखील तुम्ही बघू शकता. त्या सर्वांची माहिती तुम्ही मिळवालच. त्यानंतर आहे वस्तू संग्रहालय. हे जे स्लाइड आहे ती नॅचरल म्युझियम लंडनची आहे. तर आता वस्तू संग्रहालय, तर आता ही क्षेत्र इतकी वास्ट आहे, एका लेक्चर मध्ये सांगणं अवघड आहे, पण एक इंट्रोडक्शन टाईप मी तुम्हाला सांगते. तर वस्तू संग्रहालय काय करतात, जतन करतात निरनिराळ्या ठिकाणांवरून मिळालेल्या युनिक अँटिक वस्तूंचं. तर या सर्व संग्रहालयांची देखभाल करण्यासाठी असतो क्युरेटर, म्हणजे निरीक्षक, अधीक्षक अशी त्यांना नाव आहेत, पोस्ट आहेत. तर त्या वस्तूच्या एखादी वस्तू संग्रहालयात येऊन त्याच्या डिस्प्ले कार्ड पासून ते संवर्धन करण्यापर्यंत त्या सर्व गोष्टींचं ज्ञान त्याला दिलं जातं. मग ह्यासाठी बरेच कोर्सेस देखील आहेत, त्याची मी सांगेनच माहिती तुम्हाला. तर एकाच ठिकाणी वेगवेगळ्या काळातल्या वस्तू, मूर्ती किंवा सांगाडे, काही विशिष्ट पत्रे असतील, चित्रे असतील वेगवेगळ्या काळातील, ते साठवलं जातं. मग त्या म्युझियम नुसार ते त्याचं वर्गीकरण केलं जातं. तर ह्या सर्व स्पेसचा अभ्यास या शाखेत केला जातो.
तर म्युझिओलॉजी खरं तर सप्लिमेंटरी शाखा म्हणायला हरकत नाही. आता ह्याचे अभ्यासक्रम बघूया आपण. BA कोर्सेस आहेत, त्याच्यामध्ये मास्टर्स आहेत, PG डिप्लोमा आहेत आणि अगदी तुम्ही ह्याच्या रिलेटेड एखादा विषय घेऊन, टॉपिक घेऊन MPhil PhD देखील करू शकता. तर आता हे जे नॅशनल म्युझियम म्हणून दिल्ली बेस एक म्युझियम आहे, त्याच्या कॅम्पसमध्ये देखील एक संस्था आहे, इन्स्टिट्यूट ऑफ नॅशनल म्युझियम. जसं की मी सांगितलं, ASI चे आर्किओलॉजिकल सर्व्हे ऑफ इंडियाचं इन्स्टिट्यूट ऑफ आर्किओलॉजी करून संस्था आहे, तशीच आहे ही, आणि हे कोर्सेस प्रोव्हाइड करतं. तर यातून क्युरेटर म्हणजे निरीक्षक, अधीक्षक, असिस्टंट क्युरेटर यासारख्या पोस्ट निघतात. तर आता सरकारी संग्रहालय तर, वस्तू संग्रहालय तर आहेतच, पण त्याबरोबर अनेक प्रायव्हेट म्युझियम्स देखील आहेत. त्या व्यक्तीच्या जसं जसं मानवाची एखाद्या विषयात आवड निर्माण झाली, गोडी निर्माण झाली, त्याने वस्तू कलेक्ट करायला सुरुवात केली, त्यातूनच ह्याचा उदय नक्कीच झालेला आहे. त्यामुळे ह्या क्षेत्रातील संधी देखील वाढलेल्या आहेत. अनेक कॉलेजेस, युनिव्हर्सिटीजमध्ये देखील म्युझियम्स असतात, तर त्यांच्या देखरेखीसाठी एक वैज्ञानिक दृष्टिकोनातून त्याचं देखरेख ठेवण्यासाठी अधीक्षक, निरीक्षकांची गरज असते. तर जसं ह्या क्षेत्रातल्या संधी तर आहेतच, तुम्ही हे नक्की सर्च करून बघा त्या संग्रहालयाबद्दल. त्यानंतर येतं क्षेत्र अभिलेखागार म्हणजे अर्काइव्ह. आता ज्या प्रत्येक नावामध्येच तुम्हाला कळून येईल की त्या क्षेत्रामध्ये नक्की काय अभ्यास आहे किंवा त्याचा अर्थ काय आहे. तर अभिलेख जतन केलेली अशी आगारं म्हणजे घरं किंवा ऑफिसेस आता आपण त्याला म्हणतो. तर हे अभिलेख असतात, ही कागदपत्र जी असतात ती वेगळी काय आहेत, कारण ती एखाद्या संस्थेची किंवा स्थळाच्या इतिहासाची रिलेटेड असतात. अगदी लॉंग टर्म प्रिझर्वेशन साठी ह्या दफ्तरांमध्ये असतात. खूप कमी वेळेला ही हलवली जातात, काही आपत्ती आली तरच. शक्यतो प्रायमरी सोर्सेस असतात, ज्यामध्ये विश्वसनीय ही साधने मांडली जातात. म्हणजे त्याची एखादीच म्हणजे सिंगल कॉपी असते. अशा ज्या गोष्टी आहेत त्याची किंवा कागदपत्रांची जपणूक नैसर्गिकरित्या करणं गरजेचं असतं, किंवा तुम्ही साधं हाताळताना ते कागद फाटू शकतात. त्यामुळे त्यासाठी तुम्हाला योग्य ते ज्ञान महत्वाचं आहे. तर आता ह्याचे शॉर्ट टर्म कोर्सेस अवेलेबल आहेत. शक्यतो जास्तीत जास्त कोर्सेस हे आर्काइव्ह ऑफिस कडून आयोजित केले जातात, किंवा जिथं ज्या ज्या शहरात ते आर्काइव्ह आहेत त्यांच्या ऑफिस मधून ते केले जातात. आता ऑनलाईन तरी बरेच कोर्सेस अवेलेबल नाही आहेत ह्यातले, पण तिथे ऑफलाईन किंवा त्या साईटवर अवेलेबल असतात. तर ही साधने अप्रकाशित असतात, त्यामुळे ह्यांचं महत्व नक्कीच जास्त आहे. तर या कन्झर्वेशन कसं करायचं त्याचे खूप टेक्निक्स आहेत. आता हे रिलेटेड थोडं सायन्स पण याच्यामध्ये येतच, कारण केमिकल अनालिसिस त्याचं किंवा केमिकल रिॲक्शन्स काय होत असतात, अशा बऱ्याच गोष्टी त्याच्यामध्ये आहेत. आता महाराष्ट्रातलं उदाहरण घ्यायचं झालं तर पुणे आर्काइव्ह हे खूप फेमस आहे. ऐतिहासिक छान अशा दगडी इमारतीत ही कागदपत्र साठवलेली आहेत. साधारण 1891 पासून ही इमारत उभी आहे आणि मध्ययुगीन काळातील सर्वात जास्त कागदपत्र आहेत. तर आता ही कागदपत्र ज्यात ठेवली जातात त्याला रुमाल म्हणतात. असे 39,000 रुमाल ह्या पुणे आर्काइव्ह मध्ये आहेत. तर आता रुमाल म्हणजे ही फाईलच असते, पण ते कापडी अगदी रुमालच येतो, पण आपण ज्याला फाईल म्हणतो त्याला ते रुमाल म्हणतात. आणि एका रुमालामध्ये ठराविक कागदपत्रांची संख्या असते. तर त्यात जी कागदपत्र आहेत ती 80% मोडी भाषेतील कागदपत्र आहेत. त्यामुळे जर हे कोर्सेस बघितले तर नॅशनल आर्काइव्ह ऑफ इंडिया कडून 1 इयर डिप्लोमा आणि शॉर्ट टर्म कोर्सेस पुरवले जातात, ज्यामध्ये वेगवेगळ्या पोस्ट आहेत. आर्किओलॉजी पोस्ट म्हणजे त्या कोर्सेसची नाव आहेत. त्यामध्ये आर्काइव्ह मॅनेजमेंट, रेकॉर्ड मॅनेजमेंट, रेप्रोग्राफी, नंतर केअर अँड कन्झर्वेशन ऑफ बुक्स किंवा मॅन्युस्क्रिप्ट आर्काइव्ह असे असतात. नंतर सर्विंग अँड रिपेअर रेकॉर्ड्स असतात. तर आता हे कोर्सेस पुरवतात आणि ह्यांच्याकडेच करिअर संधी उपलब्ध आहेत. तर ते नक्कीच इंटर्न म्हणून, नंतर त्यांच्या तिथे देखरेख ठेवण्यासाठी जसं म्युझियम्सला असतं निरीक्षक, अधीक्षक, तसंच अभिलेखागारांना देखील असतं. तर तिथे संधी उपलब्ध आहे तुम्हाला. या व्यतिरिक्त प्रायव्हेट फर्म्स आहेत, ऑफिसेस आहेत, तिथे तुम्ही ह्या संधी शोधू शकता. एक इंटरेस्टिंग आणि सतत शिकत राहायला आवडणाऱ्यांसाठी, सतत चेंज हवा असणाऱ्यांसाठी हे क्षेत्र एक चांगलं आहे असं म्हणता येईल. तुम्ही यात भरपूर काही काही गोष्टी शिकू शकता. यानंतर आहे जनसंपर्क माध्यमे, जर्नलिझम. आता जनसंपर्क माध्यमांमध्ये हा जर्नलिझम एक कोर्स करता येऊ शकतो, तुम्ही BA हिस्ट्री झालेला असला तरी सुद्धा.
साहजिकच त्या कॉलेजनुसार तुम्ही आणखीन वेगवेगळी माहिती तुम्हाला मिळेल. पण आता BA हिस्ट्री करून देखील हे कोर्सेस करता येतात. यासाठी कम्युनिकेशन स्किल्स उत्तमच पाहिजेत. हे आपल्याला डेव्हलप तर करता येतातच, पण अगदी त्या क्षेत्रात जाण्याची आवड असेल तर तुम्ही ते नक्की करू शकता. तर आता जर्नलिझम म्हणजे पत्रकारिता, अगदी साधा सोपा अनुवाद, पण एखादी माहिती गोळा करणे, त्यावर प्रक्रिया करणे, आपल्या कौशल्यानुसार एका शीर्षकाखाली साचेबंद करणे आणि ही बातमी प्रसिद्ध करणे किंवा प्रेझेंट करणे. प्रसिद्ध पेपरमध्ये काही गॅझेटियर असेल किंवा कुठल्या जर्नलमध्ये करणे किंवा टीव्हीवर प्रेझेंट करणे किंवा कोणत्याही सोशल मीडिया साईटवर पाठवणे, या गोष्टींचा समावेश होतो. तर ह्या सर्व माहिती एव्हिडन्स बेस असतात. म्हणजेच काय तर ह्या खऱ्या असणं गरजेचं आहे आणि ह्या नुसत्या खऱ्या असणं गरजेचं नाही, तर त्यासाठी तुम्हाला ते सांगणंही महत्वाचं आहे की तुम्ही कुठून ते रेफरन्सेस घेतलेले आहेत आणि ती विश्वसनीय सूत्र तुमची कोणती आहेत, त्यात देखील हे सर्व ज्ञान त्यात अंतर्भूत असतं. तर आजच्या ह्या आधुनिक युगात प्रसार माध्यमांचा प्रकार स्वरूप अगदी व्यक्तीपर्यंत पोहोचलेला आहे. त्यामुळे आपल्याला असं नाविन्य असं जास्त राहिलेलं नाही. आता ह्या COVID-19च्या काळामध्ये देखील प्रसार माध्यमांचं योगदान किती मोठं आहे हे कळतंय. आपण हे लेक्चर किंवा ही सिरीज पण ऑनलाईन आयोजित करतोय, तर त्याचं महत्व नक्कीच आहे. तर ह्या आता ऐतिहासिक तुम्ही ज्या गोष्टी शिकता त्याचा वापर त्यामध्ये कसा करता येईल, तर त्यामध्ये ब्लॉग लिहिले जातात, एखादा लेख लिहिला जातो, स्तंभलेखन असतं. आता इतिहास सर्वांनाच असतो, सर्वच गोष्टींना इतिहास असतो. त्यामुळं ह्या सर्व गोष्टी लिहिताना तुम्हाला माहिती गोळा करताना इतिहासाचा नक्कीच फायदा होतो. नक्कीच तुम्हाला त्याच्यामध्ये त्याचं ज्ञान उपयोगाला येतं. तर वेगवेगळ्या डॉक्युमेंटरीज बनवल्या जातात, शॉर्ट टर्म व्हिडिओज बनवले जातात. BBCचे व्हिडिओ बघितले असतील किंवा त्या व्यतिरिक्तही बऱ्याच संस्था ज्या काही सरकारी, प्रायव्हेट अशा बनवत असतात. तर त्यासाठी तुम्हाला तुमच्या ज्ञानाचा वापर करता येऊ शकतो. आता ह्यातील कोर्सेस म्हणलं तर BA कोर्सेस आहेतच त्याच्यामध्ये. अगदी BA हिस्ट्री करता तसं BA जर्नलिझम ही करू शकता. नंतर BA इन जर्नलिझम झाल्यानंतर BJMC म्हणजे BA इन जर्नलिझम अँड मास कम्युनिकेशन, सॉरी बॅचलर इन मास कम्युनिकेशन. नंतर मास मीडियामध्ये स्क्रिप्ट रायटिंगचं वेगळं असतो, कन्व्हर्जंट जर्नलिझम म्हणून वेगळा कोर्स असतो. असे बरेच कोर्सेस आहेत जे अगदी पुणे, मुंबई, औरंगाबाद, नागपूर या बऱ्याच शहरांमध्ये, नामांकित कॉलेजेसमध्ये, युनिव्हर्सिटीजमध्ये अवेलेबल आहेत. तर आता आउट ऑफ इंडिया तर भरपूरच कोर्सेस आहेत. त्याचा स्कोप आणि करिअर पण खूप वाईड आहे. यात अगदी तुम्ही एखाद्या न्यूज कंपनी किंवा न्यूज चॅनल, न्यूजपेपरशी संबंधित राहून इंटर्नशिप करू शकता. ते तुम्हाला एक अनुभव घेण्यासाठी उपयोगी ठरेल आणि अगदी स्वतःचे एक न्यूज चॅनल किंवा काही स्वतः स्थापन करू शकता. अर्थातच या सर्वांसाठी खूप मेहनत करणं देखील गरजेचं आहे. तर हे असं तर असून जसं दाखवल्याप्रमाणे तुम्हाला तुमचा लेख, तुमचं व्यक्तिमत्व तयार करणं महत्वाचं आहे. त्यानंतर हे वारसा संवर्धक, हे दाखवले मी तुम्हाला ते बामियांचं प्रसिद्ध बुद्ध मूर्तीचं आहे, जे मध्ये आतंकवाद्यांनी तिथे नष्ट केलेलं आहे, काही प्रमाणात नष्ट झालेलं आहे हे. तर आता ही जी करिअर संधी आहे वारसा संवर्धकाची म्हणजे हेरिटेज मॅनेजरची, ती काय करते नक्की ती व्यक्ती, तर ऐतिहासिक स्थळे, वास्तू, जो संपूर्ण परिसर असतो तो पद्धतशीरपणे एक प्रिझर्व करतो, जेणेकरून सामान्य जनतेला या स्थळांना भेटी देता येऊ शकतील आणि या ठिकाणांचं महत्व त्यांना जाणून घेता येईल. तर या व्यतिरिक्त हेरिटेज मॅनेजरला बऱ्याच गोष्टी कराव्या लागतात, ज्यामध्ये आर्थिक बाबींचा समावेश होतो. त्यात अगदी फंड्स किंवा ग्रँट्स मिळवणे, मग सरकारकडून असतील, प्रायव्हेट संस्थांकडून असतील, ते किंवा केंद्र सरकारकडून असेल, तर किंवा वैयक्तिक डोनेशन्स काही जण देतात. तर ते एक काम असतं, ते हँडल करणं. नंतर त्यांच्या स्वतःच्या हाताखाली काम करणाऱ्या जे काही व्हॉलेंटियर्स असतील, इंटर्न्स असतील, तर त्यांची स्टाफची नियुक्ती करणं, त्यांच्या कामावर देखरेख ठेवणं, त्यांना गाईड करणं, यासारख्या बाबींचा समावेश असतो. तसेच या विशिष्ट साईटचं प्रमोशन, म्हणजे ज्याची माहिती किंवा महत्त्व जनतेपर्यंत पोहोचवण्यासाठी वेगवेगळ्या सोशल मीडिया साईट्सचा वापर करणं, ते मॅनेजमेंट करणं, अशी बरीच कामं असतात. त्यासाठी नॅशनल ट्रस्ट, इंग्लिश हेरिटेज, अम्युनिटी सोसायटीज, नंतर कॅथेड्रल्स, चर्चेस, कन्झर्वेशन ऑर्गनायझेशन्स किंवा चॅरिटीज, नंतर हेरिटेज चॅरिटी किंवा ट्रस्ट, लोकल ऑथॉरिटीज असतात, म्हणजे स्थानिक ज्या काही
घटक असतात ते, नंतर म्युझियम्स असतात, नंतर काही काही घरं असतात की खूप वर्षांपूर्वीचे असतात, इतिहास काळात जमा झालेले असतात ते, म्हणजे प्रायव्हेटली ओन्ड हिस्टॉरिक हाऊसेस असं त्याला म्हणलं जातं. तर ते, नंतर हेरिटेज सेंटर्स असतात, इंडिजिनियस म्युझियम्स असतात, टुरिस्ट बोर्ड्स किंवा टुरिस्ट ऑपरेटर्स वगैरे, हे खूप असं मोठ्या क्षेत्रामध्ये हे जे वाढ आहे आणि परदेशांमध्ये जास्त दिसून येतं हे एक ॲज अ सेपरेट पोस्ट म्हणून. त्यामुळे ह्या कोर्सेस देखील जास्तीत जास्त परदेशामध्ये उपलब्ध आहेत. भारतात अगदी कमी ठिकाणी पीजी कोर्सेस आहेत. अहमदाबाद, गुजरातमध्ये ह्या अगदी सुरुवातीपासून हेरिटेज कन्झर्वेशन किंवा प्रिझर्वेशनचं हे अकॅडमिक इन्स्टिट्यूशनची सुरुवात झाली. बऱ्याच हिंदी चित्रपटांमध्ये दाखवलेलं आहे की गुजरातमधल्या बऱ्याच म्हणजे साईट्सचे हेरिटेज कन्झर्वेशन किंवा हेरिटेज मॅनेजमेंट केलेलं आहे ते. तर ते अशा इंटर्न्सला देखील हायर करतात. त्यामुळं अगदी तुम्हाला जे करायचंय त्याचा सुरुवातीपासून आढावा, त्याच्या मागं अगदी हात धुवून लागणं हे खूप महत्वाचं आहे आणि ते तुम्हाला माहिती करून घेणं, त्यात काहीतरी नवीन करणं, टॉपला जाणं हे खूप महत्वाचं आहे. तर जसं सामान्य लोकांपर्यंत आता बऱ्याच गोष्टी पोहोचत चालल्यात, तसं या क्षेत्राची व्याप्ती दिसून येते. तर हे एक उत्तम करिअर होऊ शकतं, एक संधी होऊ शकते. नंतर एक ग्रंथपाल. आता ग्रंथपाल, लायब्ररियन सगळ्यांनाच माहिती आहे, तुम्ही लायब्ररीला म्हणजे शाळा कॉलेजेसमध्ये लायब्ररी असतातच. तर आता हे युनिव्हर्सिटीजमध्ये वगैरे असतात, पुस्तकांची ग्रंथांचे रेकॉर्ड ठेवण्याचं काम लायब्ररियन करतो असं आपल्याला साधारणपणे माहिती असते. तर आता त्याचं पद्धतशीरपणे जतन करणं, त्याची मांडणी करणं हे जे काम आहे ते अगदी साधं वाटतं वरून, पण तसं नाहीये. त्याचं खूप मोठं एक कोर्स आहे, त्याचं तुम्हाला माहिती असणं गरजेचं आहे. तर आता एखादं पुस्तक कुठं ठेवलंय ते येणाऱ्या वाचकाला देणं, ते वाचकाकडून जे परत मिळाल्यानंतर ते परत त्या कॅटलॉगमध्ये किंवा त्या भागात ठेवणं, हे एका पुस्तकाच्या बाबतीत झालं. अशी हजारो लाखो पुस्तकं, रेकॉर्ड्स असतात, त्याचं वर्गीकरण करणं, त्याचा तुम्हाला आवाका कळत असेल. तर आता पूर्वीच काही वर्षांपूर्वी अगदी कागद पेनाने लिहिलेल्या एक अशा असायच्या ड्रॉवरमध्ये की त्यातून तुम्हाला शोधून पुस्तकं मिळायची. पण आता 2-3 वर्षापूर्वी कॉम्प्युटरचा वापर त्यात केलेला आहे आपण आणि एका क्लिकवर तुम्हाला कळू शकतं की लायब्ररीमध्ये त्या कोणतं पुस्तक, जर्नल अवेलेबल आहे की नाही आणि ते असेल तर कुठे आहे, त्याच्या ऑथरवरून किंवा लेखकावरूनही कळतं. हा, आता निश्चितच त्यात तुम्हाला अपडेट राहणं गरजेचंच आहे. त्यामुळं त्यानुसार तुम्ही ते बघू शकता कोर्सेस. तर आता कोर्सेस बघितले तर सर्टिफिकेट आणि डिप्लोमा कोर्सेस आहेत. तर सर्टिफिकेट कोर्सेसमध्ये लायब्ररी सायन्सचा आणि लायब्ररी अँड इन्फॉर्मेशन सायन्स असे 2 कोर्सेस आहेत. आणि त्यानंतर डिप्लोमा लायब्ररी अँड इन्फॉर्मेशन सायन्स आणि पीजी डिप्लोमा पण आहे. तर तो लायब्ररी इन ऑटोमेशन अँड नेटवर्किंग अशामध्ये आहे. तर असे बरेच कोर्सेस आहेत, त्या कॉलेजमध्ये आहेत. छोट्या छोट्या शहरांमध्ये देखील कोर्सेस आहेत. तर आता ह्यात प्रकारही असतात, पब्लिक लायब्ररियन, अकॅडमिक लायब्ररियन, नंतर स्कूल लायब्ररियन, स्पेशल लायब्ररियन, जे की लायब्ररी कोणत्या प्रकारची आहे, कुठल्या प्रेमायसेसमध्ये किंवा कुठल्या घटकाशी संबंधित आहे त्यावर असतं. आता ह्या कोर्सेस केल्यानंतर तुम्हाला कुठे साहजिकच एज्युकेशन इन्स्टिट्यूशन्समध्ये, नंतर गव्हर्नमेंट ऑर्गनायझेशनमध्ये, लॉ फर्म्समध्ये देखील लायब्ररी असतात. आता पुस्तकं प्रत्येक क्षेत्रामध्ये आहेत म्हणजे लायब्ररी पण प्रत्येक क्षेत्रामध्ये असणार. नंतर कॉर्पोरेट हाऊसेस, मीडियामध्ये, हॉस्पिटल्समध्ये, मोठमोठ्या हॉस्पिटल्समध्ये असतात. नंतर रिसर्च ऑर्गनायझेशन्समध्ये असतात, अगदी प्रायव्हेट फर्म्स असतात त्यामध्येही. नंतर फॉरेन एम्बॅसीजमध्ये असतात, म्युझियम्स, गॅलरीज, अशा भरपूर ठिकाणी जिथे लायब्ररी असतं तिथे तुम्हाला ह्या पोस्ट दिसून येतात. ही तुम्ही करिअर संधी म्हणून बघू शकता नक्की. त्यानंतर हे पर्यटक मार्गदर्शक, टुरिस्ट गाईड. हे जे स्लाइड आहे ती महाबलीपुरमच्या पंचरथ किंवा एक रथाची आहे. तर हा एक करिअर ऑप्शन होऊ शकतो नक्की. हे एक एन्जॉयबल, खूप छान आहे. एन्जॉयबल म्हणजेच त्या क्षेत्रातील गोष्टींचा, तुम्हाला त्या स्किल्सचा माहिती करून घेणं किंवा स्किल येणं, ह्या अर्थाने एन्जॉयबल. तर हे अत्यंत आवश्यक आहे एक फील्ड, कारण जे करिअर तुम्हाला जास्तीत जास्त आकर्षित करतं किंवा वरून दिसतं
ते तेवढं आकर्षित आहे का, किंवा तुम्हाला ते वाटेल का, तुम्ही त्यामध्ये लॉंग टर्म काम करू शकाल का, हे जाणून घेणं त्या करिअरमध्ये शिरण्याआधी हे महत्वाचं आहे. तर आता हे आपण ह्या क्षेत्राकडे वळूया. तर ही जी व्यक्ती पर्यटक मार्गदर्शक काय काम करते, तर एखाद्या ऐतिहासिक, पुरातत्वीय किंवा इतर कोणत्याही दृष्टिकोनातून महत्वाच्या असलेल्या स्थळाला भेट देण्यासाठी घेऊन जाते. ते तुम्हाला दिसतंय, हा एक स्थानिक नागरिक दिसतोय, पर्यटक मार्गदर्शक, जो एका फॉरेन किंवा बाहेरच्या देशातील एका व्यक्तीला दाखवतोय. म्हणजे त्या स्थानिक भागातील तुम्हाला माहिती असणं खूप महत्वाचं आहे. फक्त त्या स्थळाबद्दलच नाही किंवा त्या एक वास्तूबद्दलच नाही, तर तिथल्या राहणाऱ्या माणसांबद्दल, तिथला तुम्हाला स्थानिक इतिहास माहित पाहिजे, भाषा माहित पाहिजे सगळ्यात महत्वाची. जे तुम्हाला आपण म्हणतो की आपली भाषा म्हणजे आपली असते, आपण त्यातून व्यक्त होऊ शकतो, तसं तुम्हाला ती भाषा अवगत करणं महत्वाचं आहे. त्यांचं राहणं, वागणं, त्यांच्या सवयी हे माहीत करणं महत्वाचं आहे. तर आता किंवा ह्या सगळ्या गोष्टींविषयी सहजरित्या समोरच्याच्या मनात एक जागरूकता, आपलेपणा निर्माण करणं देखील महत्वाचं आहे. तर ते या गाईड्समध्ये खूप प्रकार आहेत. आता मी फक्त हेरिटेजच्या रिलेटेड तुम्हाला आता बोलले. त्या व्यतिरिक्त कल्चरल, ऍडव्हेंचरस, नंतर फॉरेस्टच्या डिपार्टमेंट्समध्ये असतात, नंतर बिझनेसच्या रिलेटेड असतात, नंतर नेचरच्या रिलेटेड असतात, कोच सेपरेट सेपरेट असतात, नंतर स्पेशल इंटरेस्ट गाईड पण असतात. अशी विविधता आहे त्या संबंधित स्थळाबद्दल किंवा त्या घटकाच्या रिलेटेड हे प्रकार पडतात. तर आता या सध्या ट्रॅव्हल टुरिझमच्या क्षेत्रात खूप वाढ झालेली आहे. साहजिकच गेल्या 2 वर्षांमध्ये हे क्षेत्र थोडं म्हणजे परिस्थितीमुळे कमी दिसू शकतं आपल्याला. परिणाम झालेला आहे त्याच्यावर, आंतरराष्ट्रीय पर्यटनापासून ते स्थानिक पर्यटनापर्यंत. पण ही एक सत्य गोष्ट आहे की ही परिस्थिती निवळल्यानंतर पर्यटन आणि प्रवास खूप वेगाने झेप घेणारं, वाढणारं क्षेत्र असणार आहे. तर ह्या क्षेत्रातील कोर्सेस हे डिग्री, डिप्लोमा, सर्टिफिकेट कोर्सेस आहेत. ट्रॅव्हल अँड टुरिझम ह्या टायटलने किंवा ह्या नावाने हे पोस्ट ग्रॅज्युएशन कोर्सेस देखील आहेत. तर तुम्ही MPhil, PhD देखील करू शकता. म्हणजे आपापल्या आवडीनुसार एखादा टॉपिक घेऊन त्या संबंधित संशोधन संस्थेशी संपर्क साधून तुम्ही हे करू शकता. तर आता बऱ्याच टुरिस्ट कंपन्या आहेत, छोट्या मोठ्यापासून अगदी आपण इथे जाहिराती बघतो. एक्सपीडिया, नंतर कॉक्स अँड किंग्स, मेक माय ट्रिप, गो आय बी गो, नंतर किओनी ट्रॅव्हल्स, यात्रा.com, केसरी टूर्स, हे एक लिडिंग हे आपण बघत असतो जाहिराती. तर यासारख्या बऱ्याच छोट्या मोठ्या, ह्या मोठ्या झाल्या अगदी, छोट्या छोट्या खूप टुरिस्ट अँड ट्रॅव्हल कंपन्या आहेत. त्यांच्यामध्ये अगदी हॉलिडे ट्रॅव्हल एजंट पासून ट्रॅव्हल एक्झिक्युटिव्ह, हे सर्व कोर्सेस जास्तीत जास्त इंग्लिशमध्ये मी सांगते, कारण कोर्सेसचा एक मीडियम पण इंग्लिश आणि बाकीचे लँग्वेजेस आहेत. नंतर टुरिझम मॅनेजर, ट्रॅव्हल ऑफिसर किंवा कोऑर्डिनेटर, नंतर एअरलाइन्स ग्राउंड स्टाफ असतो, नंतर ट्रान्सपोर्ट ऑफिसर, टूर ऑपरेटर्स, ट्रॅव्हल रायटर, ब्लॉग, आता तुम्हाला आले दिसतात, ब्लॉगर्स असतात बरेचसे, ब्लॉगर्स म्हणतात, तर ते पोस्ट देखील आहेत. तर असं खूप मोठं हे पण एक क्षेत्र आहे. त्यानंतर विधी, लॉ. आता विधी हे क्षेत्र किंवा लॉचं क्षेत्र पॉलिटिकल सायन्सच्या विद्यार्थ्यांसाठी मेजर आहे असं आपण म्हणतो, पण इतिहासाच्या विद्यार्थ्यांना देखील यात स्कोप आहे. तर लॉ या क्षेत्रात आपण बघतो की एखाद्या खटल्याचा अभ्यास करताना खूप गोष्टी इतिहासाला जोडत असतात. म्हणजे उदाहरणार्थ एखाद्या कलमाबाबत किंवा त्याच्या घटनेतून ते काढून टाकण्याबाबत, किंवा एक ते घटनेत ऍड करायचं असेल एखादं कलम, तर त्याबाबत सुनावणी चालू असेल, तर नक्कीच त्या विशिष्ट घटनेचा इतिहासाशी संबंध असतोच. तुम्हाला ती माहिती असणे गरजेचं असतं. लॉचा पण काही इतिहास आहे, तर तोही माहित असणं गरजेचं आहे. तर आता जे बोलते ते पुढच्या सेकंदाला इतिहास होणार, पुढच्या मिनिटाला इतिहास होणार. म्हणजे इतिहास म्हणजे फक्त युद्ध, लढाया किंवा त्याचे प्रसंग किंवा तह, करार एवढंच महत्वाचं नसतं, तर एखाद्या छोट्या छोट्या गोष्टींचा, भूतकाळातील गोष्टी देखील इतिहास असतो. मग आता हे एखाद्या व्यक्तीच्या जीवनाशी देखील जोडलेलं असतं, जसं मी आता तुम्हाला बोलते. तसं ह्या प्रत्येक कोर्टाच्या खटल्यात इतिहास विषयाच्या जाणकाराची गरज आहे. त्यामुळे आपल्याकडे एखादी गोष्ट लवकर शिकण्याची, ते ग्रास्प करण्याची कॅपॅसिटी, आता इतके घटनाकरण, इतके कलम आहेत, लिहून ठेवलेले आहेत, त्या सगळ्याची माहिती करून घेणं,
त्यांनी त्यासाठी आपले आयुष्य त्यात हे केली, व्यतीत केली. ते आपल्याला एवढ्या कमी काळामध्ये समजून घेणं म्हणजेच नक्की तुम्हाला ते ग्रास्प करण्याची खूप आवश्यकता, म्हणजे ते तुमच्याकडे क्वालिटी असली पाहिजे, डेव्हलप तरी करता आली पाहिजे. तर हे नक्कीच हे क्षेत्र इतिहासाला पूरक आहे, कारण शेवटी इतिहास हा विषय इंटरडिसिप्लिनरी म्हणजेच आंतरशाखीय आहे. त्यामुळे जेवढा तुम्ही याचा अभ्यास कराल तेवढी तुम्हाला संधी प्राप्त होईल. तर या क्षेत्रात महाराष्ट्रात, भारताबाहेर खूप सारे कॉलेजेस, युनिव्हर्सिटीज आहेत. त्याची विशिष्ट माहिती तुम्हाला सर्च केल्यावर मिळेल. तर आता ह्या व्यतिरिक्त अनेक लॉ फर्म्स देखील तुम्हाला अपॉइंट करत असतात. तर अशा विद्यार्थ्यांना एक्सपिरियन्स देण्यासाठी किंवा तुम्हाला तिथे त्यानंतर तिथे राहून काम करण्यासाठी क्षेत्राचा आवाका स्वरूप समजण्यासाठी मिळू शकतात. तर अशी काही मी तुम्हाला क्षेत्र सुचवली आहेत. नक्कीच ही सगळी क्षेत्र नाही आहेत, पण जी काही मेजर आहेत ती मी तुमच्या पुढे ठेवण्याचा प्रयत्न केलाय. तर आता हे सब फील्ड्स पण त्याच्यातले खूप आहेत, तर तुम्ही त्याची माहिती जाणून घ्यावी. त्यामुळे इतिहास विषय घेऊन तू काय करशील किंवा त्या क्षेत्रात करिअर नाहीये, काय करणार नवीन त्यात, असं नक्कीच तुम्हाला यानंतर वाटणार नाही. किंवा तुम्हाला असं कोणी म्हणलं तर तुम्हाला हे सांगता आलं पाहिजे की इतिहास विषय म्हणजे फक्त भूतकाळ शिकणं नाहीये, तर त्याचा वापर वर्तमान काळात करून भविष्य काळातील बऱ्याच घटनांचा एक उहापोह किंवा एक अनालाइज करण्याशी संबंधित आहे. फक्त आपण याच्याशी अनभिज्ञ आहोत. तर आता मी खरं तर या क्षेत्रातली खूप नवीन व्यक्ती आहे, पण ऍज अ स्टुडंट मी नक्की तुम्हाला सांगेन की जर तुम्हाला इतिहास मनापासून शिकण्याची, अनुभवण्याची आवड असेल तर ह्या क्षेत्रात खूप गोल्डन ऑपॉर्च्युनिटीज आहेत, इंटरेस्टिंग स्टडी फील्ड्स आहेत. त्यामुळे सहजासहजी तर तुम्हाला कोणत्याच क्षेत्रात काही मिळत नाही, पण तुम्ही जर आपल्या बुद्धीचा कस लावून या क्षेत्रात आलात, क्रिएटिव्ह माइंड तुमच्याकडे असेल, अभ्यास करण्याचं आवड असेल, तर ही क्षेत्रे खूप चांगली आहेत. आणि मला असं वाटतं की हा संवाद तुम्हाला थोडा का होईना प्रेरणादायी ठरेल. अगदी खूप मोठं काही नाही, पण इतिहास या विषयात पदवी घेऊन तुम्ही त्याच क्षेत्रात भविष्यात करिअर कराल इतके तरी असेल. तर मी संयोजकांचे आणि सुरेंद्र शिरसाट सरांचे आभार मानते की त्यांनी मला इथे संधी दिलीत बोलण्याबद्दल, संवाद साधण्याची संधी दिलीत. तर थँक्यू फॉर युअर अटेन्शन अँड कोऑपरेशन. थँक्यू सो मच. खूप खूप धन्यवाद मॅडम. अत्यंत छान असं एक सादरीकरण, अभ्यासपूर्ण विवेचन आपण केलं. काही प्रश्न विद्यार्थ्यांचे आहेत असं आपण अपेक्षित केलं होतं, पण अद्याप प्रश्न काही मला दिसलेले नाहीत. माझ्याच मनामध्ये काही प्रश्न उपस्थित झाले आपण बोलत असताना. आमच्या अवतीभोवती बरेचसे विद्यार्थी तयारी करत असतात. कशाची करत असतात? तर तयारी करतात ते पोलीस भरतीची किंवा डीएड बीएडच्या दृष्टीने प्रयत्न करत असतात. तर खरं तर पोलीस भरतीसाठी जेवढं कष्ट घ्यावं लागतं तेवढं कष्ट किमान म्हणतोय मी, अधिक कष्ट घेतलं तर खूप चांगली पोस्ट मिळेल, पण किमान तेवढं कष्ट घेतलं तर या क्षेत्रामध्ये निश्चित चांगल्या संधी असू शकतात असं निश्चितपणे सांगता येईल का? आणि असं कुठलं फील्ड असेल याच्यामध्ये की किमान काही संधी आपल्याला त्यातनं होऊ शकते? जसं मी तुम्हाला आता वेगवेगळ्या फील्डची ओळख करून दिली, तर फिजिकल हा फक्त एकच पार्ट नाहीये की तुम्ही त्यात यश मिळवून करिअर करू शकता किंवा ग्राउंड लेवलची टेस्ट, तुमचं शरीर विज्ञान एवढंच फक्त नाहीये. तर ह्या व्यतिरिक्त आर्किओलॉजी जसं तुम्ही त्यात केलंय म्हणून मी सांगू शकते कन्फर्मली की आर्किओलॉजी हे क्षेत्र नक्कीच खूप चांगलं आहे. तुम्हाला संशोधनाची आवड निर्माण करण्यापासून अगदी तुम्ही एखादं स्वतःचं संशोधन करण्यापर्यंत खूप चांगले क्षेत्र आहेत. टुरिस्ट मॅनेजर, टुरिस्ट गाईड हे खूप इंटरेस्टिंग आणि तेवढंच एक त्या कामाचं सॅटिस्फॅक्शन देणारे क्षेत्र आहे. त्यामुळे असं कोणतंच क्षेत्र कमी नाहीये की तुम्हाला कमी कष्ट करावे लागणार नाहीये. सगळ्यात कष्ट आहेतच, पण ते करून तुम्हाला नक्कीच काहीतरी मिळूही शकतं. म्हणजे तुम्हाला आवड असणं महत्वाचं आहे एक म्हणजे मुळातली. तर बरेच क्षेत्र आहेत असे, जी आता सगळी सांगितली ते सगळी खरं तर तुम्ही ते अचीव्ह करू शकता. त्यानंतर आणखी एक विषय असा उपस्थित झाला की आपण पुरातत्व ह्या विषयाशी आणि त्या क्षेत्राशी संबंधित आहात. तर आर्किओलॉजिकल सर्व्हे ऑफ इंडिया किंवा ज्याला आपण भारतीय पुरातत्व सर्वेक्षण विभाग म्हणतो, त्याच्यामध्ये कुठल्या जागा निघतात आणि त्याच्या संदर्भात काय तयारी साधारण अपेक्षित असते? 1-2 पोस्टच्या संदर्भात आपण सांगा असं अपेक्षित आहे. ओके, तर जसं मी लेक्चरमध्ये बोलले की आर्किओलॉजिकल सर्व्हे ऑफ इंडिया ही केंद्र सरकारची एक संस्था आहे.
त्याच्या म्हणजे शाखाही आहेत राज्यामध्ये प्रत्येक, जसं की महाराष्ट्रामध्ये सर्कल्स म्हणतात त्याला, आणि महाराष्ट्रामध्ये असे वेगवेगळे सर्कल्स आहेत. तर जसं मुंबईमध्ये आहे, नागपूरमध्ये आहे, नंतर औरंगाबादमध्ये एक आहे. तर त्याद्वारे एक असिस्टंट आर्किओलॉजिस्ट म्हणून पोस्ट निघते. तर SSCच्या जशा पोस्ट आहेत स्टाफ सिलेक्शनच्या, तशीच ही पोस्ट आहे एकच टियर मध्ये. म्हणजे आता दुर्दैवानं ह्या एक्झाम मध्ये इतिहास किंवा आर्किओलॉजी विषयी खूप कमी प्रश्न असतात. तर एक जनरल नॉलेज साठी जे क्वेश्चन असतात ते तुम्हाला MPSC UPSCच्या प्रिलियम्स मध्ये मिळतात, ते सर्व क्वेश्चन्स ह्यामध्ये असतात. तर हीच एक पोस्ट आहे जी आर्किओलॉजिकल सर्वे ऑफ इंडियाच्या अंतर्गत काढली जाते, आणि याची वारंवारिता कमी आहे. मी अगदी सत्य तुम्हाला सांगण्याचा प्रयत्न करेन की खूप कमी पोस्ट यातून निघतात. जसं की प्रत्येक आता बऱ्याच त्यामध्ये गोष्टी आहेत, त्या सगळ्या गोष्टी आता सांगणं म्हणजे शक्य नाहीये. पण असिस्टंट आर्किओलॉजिस्टची पोस्ट आहे. एकदा तुम्ही त्या डिपार्टमेंटमध्ये गेलात की मग तुम्हाला त्यात प्रमोट होत होत बऱ्याच वरपर्यंत जाता येतं. पण ह्या व्यतिरिक्त तुम्ही व्हेरियस डिपार्टमेंट्स आणि ह्याच्या मल्टीटास्किंगच्या ज्या स्टाफ असतो त्यातूनही त्यात जाऊ शकता. पण ह्याची गॅरंटी नाही की तुम्ही त्याच फील्डमध्ये किंवा त्याच डिपार्टमेंटमध्ये जाल, कारण तुमच्या मार्कांवर, तुमच्या कट ऑफच्या ह्याच्यावर डिपेंड असतं की तुम्ही कुठल्या डिपार्टमेंटमध्ये पोस्ट व्हाल. तर तशी एकच पोस्ट आहे असिस्टंट आर्किओलॉजिस्ट. चालेल, धन्यवाद मॅडम. आज BA च्या स्तरावर विद्यार्थी जे आहेत ते साधारणतः स्पर्धा परीक्षा किंवा B.Ed D.Ed चे पर्याय विचार करताना दिसतात. तर आपण या व्याख्यानाच्या माध्यमातून अशा विविध क्षेत्रांची माहिती दिलीत की BA केवळ इतिहासच नव्हे तर BA ही पात्रता मिळवल्यानंतर आपल्याला कुठले मार्ग उपलब्ध आहेत याची अशी विविधांगी माहिती आपण आम्हाला दिलीत. तर पुरातत्व विभागाच्या संदर्भात आपण सविस्तर सांगितलंच. त्याच्याबरोबर अभिलेखा गारे, त्यानंतर जनसंपर्क माध्यमे, वारसा संवर्धन, ग्रंथपाल, पर्यटन मार्गदर्शक आणि विधी, अशा विविध क्षेत्रांच्या संदर्भात आपण माहिती दिली. ही अत्यंत उपयोगी अशी माहिती आहे. विविध पर्याय उपलब्ध काय आहेत याचा सविस्तर उहापोह केला. खरं तर ह्या साथीचा रोग आणि ह्या सगळ्या वातावरणामध्ये मुलांच्या आणि शिक्षण व्यवस्थेसमोर अनेक प्रश्न आहेत. त्या अशा परिस्थितीमध्ये पुढची काही दिशा त्यांना आता जर ठरवता आली मुलांना तर ते अत्यंत उपयोगी ठरणार आहे. आणि ह्या दृष्टीनं आपली ही सगळी मांडणी निश्चित उपयोगी ठरली. मांडणी करणं, आपण आज साधारण सव्वा तास बोललात, तर ही 1.25 तासाची मांडणी करण्यासाठी आपण खूप कष्ट घेतल्याचं निश्चितपणे दिसलं आणि खूप वेळ दिल्याचं दिसलं. तर निश्चितपणे तो वेळ हे सर्व विद्यार्थी जे ऐकत आहेत आणि युट्यूबच्या माध्यमातून यानंतरही ते विद्यार्थी ऐकतील, तर ह्या सर्व विद्यार्थ्यांच्या माध्यमातून हे व्याख्यान यशस्वी होणार आहे. आणि ह्या दृष्टीनं एक महत्वाचा भाग विद्यार्थ्यांपर्यंत आपण पोहोचवण्यात यशस्वी झालो आहोत. मी आपले मनपूर्वक आभार व्यक्त करतो. धन्यवाद आणि आभार. थँक्यू सर, थँक्यू सो मच.